Hello, welcome, namaskar to Elegant Eye Media's YouTube channel. And first of all, thanks to all the viewers for making Rubaru with Anu such a huge success. आणि याच तुमच्या प्रेमामुळे आणि या यशामुळेच आज रुबरू विथ अनूमध्ये पुन्हा एकदा आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि अर्थातच एका नवीन गेस्टसोबत. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही तो ऐकालच. आणि असंच इंटरेस्टिंग कंटेंट तुम्हाला बघायचं असेल, ऐकायचं असेल तर तुम्ही लवकरच एलिगंट आय मीडियाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इंटरेस्टिंग कंटेंटसाठी लाईक आणि शेअरचं बटन दाबायला विसरू नका. तर रुबरू विथ अनूमध्ये मी अनुश्री आज घेऊन आली आहे एक अत्यंत महत्त्वाचा विषय आणि सतत आत्ता सध्या चर्चेत असलेला विषय, तो म्हणजे ही एकूणच बदललेली जीवनशैली आणि येणारे हार्ट अटॅक्स. हो, अत्यंत महत्त्वाचा विषय आणि या विषयावरती अर्थातच आपल्याला आज मार्गदर्शन करण्याकरता आणि एकूणच ही चर्चा करण्याकरता आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर शंतनू देशपांडे. ते स्वतः कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि गेल्या 22 वर्षांपासून या संपूर्ण क्षेत्रांमध्ये सरांचा अनुभव आहे. तर डॉक्टर, तुमचं कार्यक्रमात या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर डॉक्टर, आज मी जसं म्हटलं आत्ता सुरुवातीलाच की आपल्या पॉडकास्टमध्ये आपण असे हे वेगवेगळे विषय घेऊन येतो, स्पेशली जे की आत्ता ज्याचं प्रचंड ट्रेंडिंग आहे तसं म्हणायला हरकत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली हार्ट अटॅक इज मोस्ट ट्रेंडिंग. त्यामुळे मला हा विषय आज घेऊन यायचा आहे. आपले जे लिस्नर्स आहेत, जे आपले बघणारे व्ह्युअर्स आहेत, त्यांना विषय तर गंभीर आहेच, प्रश्न नाही, परंतु आपण जर त्यांना काही चांगलं मार्गदर्शन करू शकलो किंवा आपण त्यांना एक चांगली गाईडलाईन देऊ शकलो ज्याच्यातनं आज त्यांना कुठेतरी त्यांची लाईफस्टाईल बदलता येईल आणि मग ह्या सगळ्या गोष्टींकडे जाणंचं प्रमाण थोडंसं कुठेतरी कमी करता येईल, या दृष्टिकोनातनं हा अवेअरनेस आपल्याला निर्माण करायचा आणि म्हणून आपण ह्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला मला हेच विचारायचं आहे की आज जसं मी आत्ता म्हटलं की जीवनशैली बदलली आहे, हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि एकदम महत्त्वाचं जो मी जसं म्हटलं की ट्रेंडिंग, ते म्हणजे मुलं जिममध्ये जात आहेत, अगदी यंग मुलं जिममध्ये जात आहेत, चांगलं तब्येत करायची आहे, व्यायाम करायचे आहे, जीवनशैली सुधारायची आहे म्हणून कुठेतरी जिममध्ये जात आहेत, ट्रेडमिल करत आहेत आणि अक्षरशः 35-40 वर्षाचे यंग लोक हार्ट अटॅक येऊन तिथेच मरत आहेत. काय सांगाल? गंभीर सिच्युएशन आहे. गंभीरता तर आहेच यामध्ये. सगळ्यात प्रथम आपण बघू की प्रॉब्लेम केवढा मोठा आहे. अगदीच. 25 ते 30% डेथ्स भारतामध्ये सध्या ह्या हार्टच्या आजारांमुळे होतात आणि 70 पेक्षा वय ज्यांचं कमी आहे त्यामध्ये 50% डेथ्स ह्या कार्डिओवॅस्क्युलर डिसिजेस म्हणजे हृदयाचे विकार याच्यामुळं डेथ्स होतात, बेसिकली मृत्यू पावतात. आणि आता आपण बघतोय की यंग लोकांमध्ये ते प्रमाण खूप वाढलेले आहे. आम्ही सुद्धा रोज पेशंट बघतो की ज्याच्यामध्ये की हार्ट अटॅक्स येतात, आम्हाला अँजिओग्राफी करावी लागते, अँजिओप्लास्टी करावी लागते, असे प्रकार बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतात. आता पहिली प्रथम हा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे. तुम्ही 20 वर्षापूर्वीचं किंवा 25 वर्षापूर्वीचं स्टॅटिस्टिक्स बघा आणि आताचं स्टॅटिस्टिक्स बघा, त्यामध्ये फरक आहे की आज प्रमाण वाढलेलं आहे. आणि स्पेशली साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज म्हणजे आपण भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हृदयविकाराचं आहे. म्हणजे तुम्ही बघाल, रिसर्च बघाल, जुनं रिसर्च सगळं काढून बघा तुम्ही की व्हाईट लोकांमध्ये आणि आपण इंडियन्स किंवा साऊथ ईस्ट एशियन्समध्ये त्याचं प्रमाण डबल आहे. म्हणजे आणि म्हणजे हे प्रमाण वाढतच जातं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्याची कारणं बरीच आहेत. पहिलं तर शहरीकरण म्हणजे अर्बनायझेशन असं म्हणतो आपण, अर्बनायझेशन. आता तुमची जीवनशैली आणि माझी जीवनशैली ही बदललेली आहे. 20 वर्षापूर्वी आपण काय करत होतो आणि आता काय करतो ह्याच्यामध्ये फरक आहे. मी विचारेन, आपण शाळेला कसे जायचो, आपण शाळेला कसे जात होतो. मी शाळेला सायकलवर जात होतो आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी नव्हते. आज माझी मुलं खाली बस येते त्यात बसून जातात. फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे. फूड अवेलेबिलिटी तुम्ही म्हणाल, फूड अवेलेबिलिटी आता ॲट फिंगर टिप्स आहे. तुमचे फ्रीज आईस्क्रीमनं भरलेले आहेत, इझिली चिप्स अवेलेबल आहेत, पॅकेट फूड इझिली अवेलेबल आहे. म्हणजे तुमची जीवनशैली सगळी बदलून गेलेली आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी, एक्सेसिव्ह कॅलरिक इंटेक, तुम्ही जेवढं खायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त खाताय. तुम्ही पॅकेज फूड जास्त खाताय, त्याच्यामध्ये की सॅच्युरेटेड फॅट्स, सॉल्ट आणि शुगरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे तुमचं मेटाबॉलिक प्रोफाईल म्हणतो ना, तो कम्प्लीट बदललेला आहे आज माणसात. आज तू मला सांगतेस की जिममध्ये कोलॅप्स होतात, त्याची 2 प्रकारची कारणं असतात एक जिममध्ये कोलॅप्स करायची. खूप यंग म्हणजे 20-25 वर्षाचा मुलगा जर का कोलॅप्स होता तर एक वेगळ्या प्रकारचा आजार असतात, ज्याचे की हायपरट्रोफिक कार्डिओमायोपॅथी म्हणतो, ज्यामध्ये हृदयाची जाडी वाढलेली असते, त्यामध्ये अनुवंशिकता असते. काही ECGच्या ॲबनॉर्मॅलिटीज असतात, जसे की आम्ही म्हणतो ARVD किंवा लॉंग क्यूटी सिंड्रोम, ह्याच्यामध्ये होऊ शकतात. पण एक तुम्ही 30-35च्या वयाच्या वर जाल तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण हे हार्ट अटॅक असतं. आणि त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही एक्झरसाईज करता तेव्हा हृदयाची गती वाढते, तुमचं BP शूट झालेलं असतं. जर का हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये छोटासा जरी ब्लॉक असेल, 10-20% जरी असेल किंवा ती नस
नसमध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर अटॅक येऊ शकतो. त्यामुळे आणि अटॅक आल्यावर सगळ्यात महत्त्वाचं असतं की इमिजिएटली त्याची ट्रीटमेंट नाही झाली तर पेशंट कोलॅप्स होऊन त्याची डेथ होऊ शकते. त्या विषयावर येऊ आपण पुढे. नक्की. हो, हो. पण एकूणच म्हणजे जसं आपण म्हणतोय आज, की तुम्ही म्हणतायत आता, की हे प्रमाण खूप वाढतंय आणि वाढतच जाताना दिसतंय आपल्यामध्ये, स्पेशली आता ब्राउन्समध्ये तुम्ही म्हणताय जर का हे प्रमाण एवढं वाढताना दिसतंय. पण मग काय म्हणजे खरंच फक्त जीवनशैली बदलली आहे आणि आपल्या सगळ्या गोष्टी किंवा या सवयी खराबच झाल्यात ना, तसं आपण म्हटलं तर. हा तर एक भाग झाला. मग तेच म्हणते तुम्हाला, हे एकच गोष्ट आहे खरंच, की बाकीची कारणं आहेत त्याला? नाही, खूप कारण आहेत. आता ह्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही हृदयात विकाराच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टीमध्ये डिव्हाईड करतो. एक मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. ओके. मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणजे ज्याला आपण बदलू शकतो, आपल्या हातामध्ये कंट्रोलमध्ये आहेत आणि काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, त्या नॉन मॉडिफायबल म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचं पहिले तर एज. जसं एज ॲडव्हान्स होत जातं तसं हृदयविकाराची शक्यता वाढत जाते. बरोबर. हे पहिलं झालं. दुसरी आहे सेक्स, म्हणजे मेल आणि फिमेल्स. मेल्समध्ये हृदयविकाराचं प्रमाण हे नक्कीच जास्त आहे हॉर्मोनल चेंजेसमुळे आणि स्पेशली टिल विमेन रिच मेनोपॉज. म्हणजे आपण मेनोपॉज नंतर दोघांचंही इक्वल होऊन जातं. म्हणजे असं नाही आहे की मेनोपॉजच्या आधी मेल्सचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे यंग मेल्समध्ये हे जास्त प्रमाण आढळेल तुम्हाला की सडन कार्डियक डेथ्स झालेल्या, मॅरेथॉनमध्ये पळताना झालेला आहे किंवा जिममध्ये आलेला आहे. तुम्ही फिमेल्स फार कमी ऐकाल, तुम्ही अगदी रेअर ऐकाल. तर हे महत्त्वाचं. आणि तिसरं म्हणजे जेनेटिक फॅक्टर, फॅमिली हिस्ट्री ही फार महत्त्वाची असते. म्हणजे स्पेशली जर का तुमच्या आई वडिलांना कोणाला 55 वर्षाच्या खाली हार्ट अटॅक येऊन गेला असेल तर तुमची रिस्क वाढलेली असते. या पेशंटमध्ये तुम्ही सगळे रिस्क फॅक्टर्स बघितले तर काहीच रिस्क फॅक्टर नसतील, पण त्या पेशंटमध्ये हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो या रुग्णांमध्ये. जेनेटिक हे 3 झाले नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. तुम्ही त्याला काय करू शकत नाही. आता त्यानंतर येतो आपण मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. आता मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स हे खूप मोठं संशोधन झालेलं आहे या गोष्टीवर. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो की कोलेस्ट्रॉल, आपण जे म्हणतो ना. तर कोलेस्ट्रॉलमध्ये सुद्धा आता तुम्ही म्हणाल कोलेस्ट्रॉलमध्ये सुद्धा लिपिड प्रोफाईल. आज माझ्या ICUमध्ये पेशंट्स इतके ॲडमिट असतात, आम्ही लिपिड प्रोफाईल बघतो 50% ते 60% पेशंटचा लिपिड प्रोफाईल असा बघायला गेला तर कन्व्हेन्शनली तो नॉर्मल वाटेल तुम्हाला, तरी पण हार्ट अटॅक येतात पेशंट्सना. आता तेही कारण आपण घेऊ. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲबनॉर्मल कोलेस्ट्रॉल, हाय कोलेस्ट्रॉल. त्याच्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे जे LDL कोलेस्ट्रॉल त्याचं प्रमाण जास्त असणे, आणि पण इंडियन्समध्ये जास्त प्रमाणात गुड कोलेस्ट्रॉल कमी असण्याचं प्रमाण जास्त आहे. HDL कोलेस्ट्रॉल जो गुड कोलेस्ट्रॉलचा प्रकार असतो तो कमी असतो आपल्या डाएटमध्ये, आपल्या ब्लड प्रोफाईलमध्ये. त्यानंतर आपण येतो, एक फार महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. तुमचं हाय कोलेस्ट्रॉल तुमची रिस्क 3 गुणा करते बेसिकली. नंतर दुसरा रिस्क फॅक्टर असतो हायपरटेन्शन. आज अर्बन इंडियामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये 40 ते 45% म्हणजे मोर दॅन 40 इयर्स ऑफ एज लोकांना ब्लड प्रेशरचा आजार आहे. तर ह्या ब्लड प्रेशरचा आजार हा एक फार महत्त्वाचं कारण आहे. आणि काय असतं की ह्या ब्लड प्रेशरच्या आजारामध्ये बऱ्याच लोकांना तर माहिती नसतं की मला ब्लड प्रेशर आहे. आम्ही त्याला सायलेंट किलर म्हणतो, ह्या आजाराला सायलेंट किलर म्हणतो. म्हणजे तुम्ही जर का BP बघितलंच नाही तर तुम्हाला कळणार नाही, आणि BP बघितल्यावर सुद्धा लोक त्याची ट्रीटमेंट करत नाहीत. आम्ही म्हणतो की 50% लोक फक्त अवेअर आहेत, त्यांना ब्लड प्रेशर आहे हे माहिती आहे, आणि त्यापैकी 50%चा BP कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे फक्त 25% लोकांचं BP हे कंट्रोलमध्ये आहे. बापरे. तिसरा रिस्क फॅक्टर, फार महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे डायबिटीस. आणि डायबिटीसचं प्रमाण आज म्हणजे इंडिया अनफॉर्च्युनेटली हॅज बिकम कॅपिटल ऑफ डायबिटीस वर्ल्ड वाईड. सगळ्यात महत्त्वाचं कारण डायबिटीस, हे फार महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे डायबिटीस इज कन्सिडर्ड इक्विव्हॅलंट टू द हार्ट डिसीज. ज्यांना डायबिटीस आहे त्यांना तेवढीच रिस्क समजली जाते ज्याला की पूर्वी हार्ट अटॅक येऊन गेला आहे. तर डायबिटीसचं प्रमाणही वाढलेलं आहे. हे डायबिटीस एक फार महत्त्वाचं कारण आहे की हृदयविकाराचं. त्याच्यानंतर येतं स्मोकिंग किंवा तंबाखूचा वापर. आपल्याकडे भारतामध्ये स्मोकिंगचं प्रमाण रिलेटिव्हली कमी असलं तरी तंबाखूचं सेवन खूप जास्त प्रमाणात आहे. तंबाखूमध्ये तो गुटखा असेल किंवा तंबाखू असेल सिंपल किंवा मिश्री असेल. बायकांमध्ये रुरल इंडियामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये मिश्रीचं सुद्धा सेवन खूप जास्त प्रमाणात केलं जातं. तर वेब्सबद्दल काय सांगाल? आजची तरुण पिढी बघते आपल्याला युट्यूबवरती, कारण वेब्सचं प्रमाण खूप वाढलंय आणि त्याचं त्यांना अवेअरनेस नाहीये की ते कुठपर्यंत जाऊ शकतं. तर वेब्स इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर ॲज स्मोकिंग. असं नाही आहे की तुम्ही वेब करताय तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स सिगरेट्स इज नॉट अ सोल्युशन बेसिकली फॉर, इट्स नॉट अ रिप्लेसमेंट. आणि ते तेवढीच रिस्क आहे त्याला हार्ट अटॅकची ॲज स्मोकिंग. त्यानंतर येतं सेडेंटरी लाईफस्टाईल. सेडेंटरी लाईफस्टाईल जी मी बोलत होतो की आज सगळे कॉच पोटॅटो झालेत, सगळ्या गोष्टी हातात अवेलेबल आहेत, कोणी चालत नाही, आपल्याला मुलांना सारखं सांगावं लागतं बाहेर खेळायला जा, म्हणजे ही परिस्थिती आहे.
तर सेडेंटरी लाईफस्टाईल तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी ऑलमोस्ट झिरो झालेली आहे. त्याला बरीच कारणं आहेत. म्हणजे एक कारण फक्त हे आपण कंप्लेन करतो, पण रस्त्यांची अवस्था अशी राहिलेली नाही की तुम्ही बाहेर चालायला जाऊ बरोबर शकता. आहे. तर आज आज तुमच्याकडे आज मोठ्या कुठल्या शहरात घ्या, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जा, तुम्हाला जागासुद्धा नाही आहे चालायला. खरं आहे. तर एक फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला. तुम्ही कॉन्शियसली एफर्ट केल्याशिवाय तुम्ही गोष्टी करू नाही शकत. बरोबर. त्यामुळं सेडेंटरी लाईफस्टाईल हा एक फार महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. त्यानंतर तो सायको सोशल स्ट्रेस. आता ही एक मोठी स्टडी झाली होती अमेरिकेमध्ये, इंटर हार्ट स्टडी म्हणून झाली होती. ओके. त्याच्यामध्ये सायको सोशल स्ट्रेस हा एक हार्ट अटॅकचा ऑलमोस्ट सेकंड लेवलचा रिस्क फॅक्टर समजला गेला. बापरे. आज शहरी भागांमध्ये आज आयसोलेशन खूप झालेलं आहे. म्हणजे लोक आयसोलेट झालेले आहेत मेंटली सुद्धा. सायकोसोशल स्ट्रेस, जॉबचा स्ट्रेस असेल, फॅमिलीचा स्ट्रेस असेल, EMIचा स्ट्रेस असेल, स्ट्रेस प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. तर हे एक फार महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यानंतर कारण येतं ओबेसिटी. आता ओबेसिटी हा आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की इंडियामध्ये तुम्हाला ओबेसिटीचं प्रमाण एवढं दिसत नाही जेवढं वेस्टर्न कंट्रीजमध्ये आहे. पण आपल्याकडे लीन ओबेस नावाचा प्रकार समजला जातो. व्हॉट इज लीन ओबेसिटी इज लिटिल डिफरंट. नॉर्मली ओबेसिटी काय असते, तर आपण BMI घेतो. तर BMI काय असतो, BMI म्हणजे वेट अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर बेसिकली. तर त्याला सिम्पल म्हणतो की 25च्या वर तुझा BMI तुम्ही ओव्हरवेट आहे, 27 वर तो ओबीज आहे, 30च्या वर असेल मॉर्बिड ओबेसिटी आहे. पण तुम्ही बघाल आपल्याकडे मोस्ट ऑफ द पेशंट्स जे 22, 23, 24 त्यांचा BMI असतो, ते कन्व्हेन्शनली ओबीज नाही आहेत. पण तुम्ही सगळ्यात मोठा रेशो सगळ्यांना डेअरी असते आपल्याकडे बघाल तुम्ही. इंडियन डॅड बेली हा असं वेस्टर्न कंट्रीजमध्ये असं म्हणलं जातं की इंडियन डॅड बेली आहे, डॅड बेली. तर ती काय व्हॉट इज इंडियन डॅड बेली, की तुमचा वेस्ट सर्कम्फरन्स अपॉन हाईट रेशो हा मोर दॅन 0.5 असेल किंवा वेस्ट टू हिप रेशो मोर दॅन 0.85 असेल, तर इट्स अ साईन ऑफ विसरल फॅट डिपॉझिशन. म्हणजे तुमचं एक वेस्टर्नर घ्या, तुम्ही एक इंडियन घ्या, सेम BMI, सेम वेट, सेम हाईट, तर फॅट कंटेंट विल बी डिफरंट इन बिटवीन टू. वेस्टर्नलचं फॅट कंटेंट 9-10% असेल, आपल्याकडे 25-30% फॅट कंटेंट असेल. आणि विसरल फॅट हे म्हणजे विसरल फॅटचा अर्थ काय असतो की लिव्हरच्या बाजूला फॅट जमा आहे. ते सगळ्यात मोठं कारण आहे इन्शुलिन रेझिस्टन्सचं. आणि त्याच्यामुळे डायबिटीसचं प्रमाण वाढतं, त्यामुळे तुमचा लिपिड प्रोफाईल खराब होतो, तुमचं गुड कोलेस्ट्रॉल कमी होतं. आणि हे फार महत्त्वाचं कारण आहे. आज पेशंट म्हणतो माझं वेट एकदम कंट्रोलमध्ये, मी व्यवस्थित आहे, माझी हाईट एवढी, माझं वेट कंट्रोलमध्ये. पण दॅट इज नॉट. आपल्या म्हणजे इंडियन पेशंटमध्ये स्पेसिफिकली तुम्ही काय बघायला पाहिजे, तर वेस्ट बघायला पाहिजे. म्हणजे वेस्ट किती आहे बघायला पाहिजे, वेस्ट टू हिप रेशो किंवा वेस्ट टू हाईट रेशो हा बघितला पाहिजे. तर हे सगळे महत्त्वाची कारणं आहेत. ही सगळी रिस्क फॅक्टर्स आहेत जी की हार्ट अटॅकला प्रवृत्त करतात. आणि बऱ्याचदा काय असतं की आपण तू म्हणालीस जसं की जिममध्ये एकदम फिट होता, आपले सेलिब्रिटीजच्या काही डेज झाल्या की हु आर एक्स्ट्रीमली फिट, एक्स्ट्रीमली फिट. त्याचं कारण काय, तर वी डोंट इक्वेट हेल्थ विथ फिटनेस. काय म्हणजे हेल्थ आणि फिटनेस सेम नाही. यू माइट बी फिट फिजिकली बट मेटाबॉलिकली यू माइट बी अनहेल्दी, कम्प्लिटली मेटाबॉलिकली अनहेल्दी. फिट पर्सन, लिटिल ओबीस पर्सन माइट बी मेटाबॉलिकली हेल्दी. असं त्याचं काही गॅरंटी नाही. तर मेटाबॉलिक हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट. तर मेटाबॉलिक हेल्थमध्ये आपण पॅरामीटर्स बघतो. HbA1c बघितलं जातं, तुमचं शुगर आहे का नाही, लिपिड प्रोफाईल बघितला जातो. आजकाल इन्फ्लमेशन हे फार महत्त्वाचं एक कारण झालेलं आहे. HSCRP नावाची टेस्ट केली जाते त्यासाठी. तर त्यामध्ये इन्फ्लमेशन आहे का नाही हे बघितलं जातं. तर ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या जातात. पण बऱ्याचदा सेलिब्रिटीची आपल्या पर्सनल लाईफ, म्हणजे पर्सनल आपली फॅमिली हिस्ट्री माहिती नाही आहे. वेदर दे आर स्मोकिंग, ते काही ड्रग्स घेत होते की हे सुद्धा माहिती नाही की परफॉर्मन्स एन्हान्सिंग ड्रग्स असतात, त्यांचे सुद्धा खूप साईड इफेक्ट्स असतात. त्यामुळे हे सगळं माहिती नाही आपल्याला. प्लस ॲडिशनली सडन कोलॅप्स कॅन बी बिकॉज ऑफ मेनी रिझन्स. त्यामुळे हे म्हणू नाही शकत. पण ह्या गोष्टी आहेत की त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही फिट आहात तर तुम्ही मेटाबॉलिकली हेल्दी आहात. त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही यू शुड बी फिट ऑल्सो आणि यू शुड बी मेटाबॉलिकली हेल्दी ऑल्सो. या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणखी 2 नवीन रिस्क फॅक्टर मी तुला सांगू इच्छितो. आणि कारण काय, हे आता रिसेंट स्टडीजमध्ये डिटेक्ट झालेले आहे. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मायक्रो अँड नॅनो प्लास्टिक्स. आता काय झालं, एक स्टडी झाली पब्लिश, NEJM नावाचं एक महत्त्वाचं फार मोठं जर्नल आहे, त्याच्यामध्ये स्टडी पब्लिश झाली. त्यांनी काय केलं की कॅरोटिड एंट्रॅक्टेक्टमी म्हणजे कॅरोटिडचा आजार ज्यांना असतो ना, त्याच्यामध्ये डिपॉझिट्स होते, लिपिडचे डिपॉझिट, तर त्याच्या त्यांनी बायोप्सीज घेतल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्लॅस्टिक शोधून काढले. त्यात मायक्रो आणि नॅनो प्लास्टिकचे कण होते त्याच्यामध्ये. तर त्यांनी एक प्रपोज केली थेअरी की मायक्रो अँड नॅनो प्लास्टिक जे की आपण इनहेल करतो डेली हवेमधून किंवा इंजेस्ट करतोय. तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्यात, इथे सुद्धा प्लास्टिकच्या बाटल्या पडलेल्या आहेत, त्यातून पाणी पितोय आपण 24 तास. तर हे हा एक नवीन रिस्क फॅक्टर शोधून काढला. पॉलिथिनच्या बागा वापरल्या जातात. तर इनहेल, इंजेक्शन अँड थ्रू द स्किन कॉन्टॅक्ट, ह्या 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या की मायक्रो अँड नॅनो प्लास्टिक विच कॅनॉट बी मेजर्ड.
आणि सेकंड इज अ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. PM2.5च्या खालचं पोल्युशन कॅन इन्क्रीज द हार्ट डिसीज रिस्क. आणि हे मेट्रो सिटीजमध्ये तुम्हाला जास्त पोल्युशन बघायला मिळतं. 100%. ह्या वर्षी तू बघितलं मुंबईमध्ये केवढं पोल्युशन होतं. आता दिल्ली दरवर्षी सफर होते, आता मुंबई व्हायला लागली. मुंबईला झालेलं आहे. तर हा एक फार महत्त्वाचा रिस्क फॅक्टर. हे न्यू रिस्क फॅक्टर समजले जातात. हे आहेत. याशिवाय इंडियन्समध्ये स्पेसिफिकली लायपोप्रोटीन ए नावाची एक स्मॉल ए, लिटिल ए नावाची गोष्ट असते. लायपोप्रोटीन स्मॉल ए नावाची गोष्ट असते. ती ब्लड टेस्ट असते. ती जेनेटिकली डिटरमाइंड असते. आणि त्याचं प्रमाण जास्त असेल तर म्हणजे जेनेटिक रिस्क फॅक्टर सगळं झालं असेल, पण ते टेस्ट करू शकता तुम्ही. आणि तुमच्या जर का लायपोप्रोटीन ए हाय असेल तर तुम्ही तुमचे सगळे मेटाबॉलिक पॅरामीटर्स आयदर लाईफस्टाईलच्या थ्रू और तुमच्या डॉक्टरच्या ॲडवाईसप्रमाणे मेडिसिन घेऊन ते कमी केले पाहिजेत. म्हणजे की कोलेस्ट्रॉल किंवा शुगर कंट्रोल केली पाहिजे. तर हे फार महत्त्वाचे रिस्क फॅक्टर्स आहेत एक कुठल्याही इंडियन पेशंटसाठी स्पेसिफिकली. बरं. मला वाटतं खूप महत्त्वाच्या तुम्ही गोष्टी सांगितल्या, कारण रिस्क फॅक्टर्स तुम्ही म्हणालात की आता हे नवीन जर का यायला लागले असतील तर त्याच्याबरोबर आपल्याला कसं जगायचं आहे पुढे जाऊन याचा पण कुठेतरी विचार करणं खूप गरजेचं आहे डॉक्टर. पण जसं आता तुम्ही जसं म्हणालात की आता मी जिमचा विषय घेतला म्हणून आपण तो एक प्रातिनिधिक स्वरूपाचा तो एक भाग होता. पण एकूणच आता तुम्ही इतके वर्ष प्रॅक्टिस करताय तर तुमच्याही समोर आता ह्या गोष्टी आल्या असतील ना, की म्हणजे 35-40 लोकांना हार्ट अटॅक जेव्हा येतो तेव्हा त्याचं डेथचं प्रमाण जास्त दिसून येतं, असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे की एखाद्या 60-70 वर्षाच्या आजोबांना हार्ट अटॅक आला आहे आणि त्यांना ठीक आहे, त्यांना ट्रीटमेंट मिळाली, हॉस्पिटलमध्ये गेले आणि ही सर्वाइव्ड बेटर. आणि तेच जर का एखादा 35-40 वर्षाचा माणूस जिममध्ये नाही म्हणते कुठेही, त्यांना एक सडन कोलॅप्स झाला, हार्ट अटॅक आला, तर त्याचं वाचण्याचं प्रमाण कुठेतरी कमी दिसतंय. असा काही डिफरन्स दिसतोय? असा डिफरन्स नाही दिसत, पण काय होतं माहिती का, तुला सांगतो मी. 60-70 वर्षाला तुम्हाला वाटतं की ही पेन झाली तर हार्टची पेन आहे. यू गेट मेडिकल अटेन्शन फास्टर बेसिकली. हे बघ कसं आहे माहिती का, सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला सिम्टम्स येतात. आता पहिले जे सिम्टम्स येतात बरेचदा ते निग्लेक्ट केले जातात. तुम्ही हॉस्पिटल लवकर पोहोचणार नाही बेसिकली, हॉस्पिटल अटेन्शन लवकर घेणार नाही. हार्ट अटॅक नंतर मॅक्झिमम डेथ्स ऑकर विदिन फर्स्ट आवर. मॅक्झिमम डेथ्स आर इन फर्स्ट आवर, कारण त्या अरिथमिक डेथ्स असतात. त्यावेळेस हृदयाची गती एकदम वाढते आणि त्यावेळेस तुम्ही त्याला DC शॉक नाही दिला किंवा CPR नाही केला तर तो पेशंट वाचत नाही. हॉस्पिटल्समध्ये तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर गेटवर सुद्धा पडू शकतो पेशंट, आणि तो पेशंट चालता बोलता असतो. सडनली त्याची हृदय, कारण पहिल्या आवरमध्ये फर्स्ट आवर इज अ गोल्डन आवर. त्यामुळं ह्या तासामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय, तू म्हणालीस तसं बऱ्याचदा काय होतं की 60-70 इयर्सच्या ना स्लोली प्रोग्रेसिंग डिसीज असतो. आता हा आजार काय हे आपण समजून घेऊया. तर आजार काय आहे की हृदय म्हणजे काय, हृदय एक पंप आहे. हृदय हा पंप काय करतोय, सगळ्या आपल्या शरीराला रक्तपुरवठा करतोय. म्हणजे आपल्या शरीरातून जे अशुद्ध रक्त येतं उजव्या बाजूला जातं, ते उजव्या बाजून फुफ्फुसाला जातं, फुफ्फुसातून ते पुन्हा शुद्ध होऊन ऑक्सिजनेट होऊन ते पुन्हा लेफ्ट साईडला येतं आणि लेफ्ट साईडहून सगळ्या बॉडीला जातं. कारण प्रत्येक टिश्यूला ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन त्याचं इंधन आहे आपलं, हे इंधन, त्याच्याशिवाय आपलं सेल कामच नाही करणार. तर ऑक्सिजन प्रत्येक टिश्यूची किंवा सेलची गरज आहे. त्यामुळे ते पोहोचलं पाहिजे सगळीकडे. तर हे ऑक्सिजन हे हार्ट पंप करतंय 60-70-80 बीट पर मिनिट करते आणि कंटिन्युअस करते, 24 तास करते. आणि ते प्रेशर जनरेट करते अराउंड म्हणजे जे ब्लड प्रेशर आहे ते प्रेशर जनरेट करते तेवढं. आता हार्ट रेट आणि प्रेशर प्रोडक्ट असं म्हणतो त्याला मी. तर ते त्यावेळेचं लोड येते बेसिकली. आता हार्टला 24 तास काम करायचं आहे, कंटिन्युअस काम करायचं आहे, त्याला रक्तपुरवठ्याची गरज आहे. त्याला रक्तपुरवठा कुठून येतो, तर कोरोनरी आर्टरीज म्हणतो आपण त्यांना. डाव्या बाजूला 2 असतात आणि उजव्या बाजूला 1 असते. त्यातून ते रक्तपुरवठा होत राहतो सुरळीतपणे. तर आता हा रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू आहे. आता तुमची मी सांगितले ते रिस्क फॅक्टर असतील, तुमची जीवनशैली असेल, तर काय होतं, सुरुवातीला आपल्या भिंतीवर जशी पुटं चढतात ना, तसं कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन चालू होतं, स्मॉल कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन. पण आपली बॉडीची टिश्यू रिपेअरिंग सिस्टीम खूप छान असते. तिथं आपले व्हाईट ब्लड सेल्स येतात, ते कोलेस्ट्रॉलला काढून फेकून देतात. पण काय होतं माहिती का, नॉर्मल कोलेस्ट्रॉल नाही होणार. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाची गोष्ट असते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे आता आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेशनचं प्रमाण वाढलं म्हणजे बऱ्याचदा तुमचं खाणं पिणं, तुम्ही खूप ऑइली फूड खाताय, ट्रान्स फॅट्स म्हणजे सॅच्युरेटेड फॅट्स खाताय, त्यानंतर तुम्ही तळलेले पदार्थ खाताय, जे की नॉर्मल तेल जेव्हा तळतो त्याला ट्रान्स फॅटमध्ये कन्व्हर्ट केलं जातं, त्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असेल, तुमची हे अनहेल्दी लाईफस्टाईल असेल, तर शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होतं ते ऑक्सिडेटेड LDL असतं. आणि त्याला तिथे व्हाईट सेल्स असतात, मॅक्रोफॅजेस असं म्हणतो आम्ही त्याला, आणि तिथे जाऊन ते फोम सेल्स नावाचा प्रकार फॉर्म करतात. आणि एकदा जमा झालं की त्याला इन्फ्लेमेशन सुरू होतं, तिथे अजून WBC यायला सुरुवात होतात, असं डिपॉझिट व्हायला लागतं, पुन्हा कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होतात, ती पुढं वाढत जातात. 10-20% हे असू शकतात. आणि ही प्रोसेस कुठल्या वयात चालू होत असेल? कुठल्या वयात? तुझा गेस काय असेल? 40, 30-40. यू आर रॉंग.
दिस प्रोसेस कॅन स्टार्ट ॲट इन युटरो. म्हणजे Oh my आईच्या आईच्या पोटामध्ये मूल आहे आणि आईनं काही अशी प्रकार खाल्ले असतील तर त्या मुलामध्ये सुद्धा ते डिपॉझिट होऊ शकतात. बापरे. तर दिस प्रोसेस स्टार्ट्स इन युटरो. ही म्हणजे हे ऑटोप्सी स्टडीजमध्ये डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे ह्या गोष्टी. तर असा नाही आहे, हे कसं आहे माहिती आहे का, लॉंग टर्म आहे ह्या सगळ्या गोष्टी. एका दिवसात कधीच होत नाही की यानं काल हे केलं म्हणून आज हे झालं. तुमची जीवनशैली बदललेली आहे. आता हे डिपॉझिट्स होत जातात, पण लकीली काय असतं, बॉडीची रिपेअरिंग सिस्टीम क्लिअर करायचा प्रयत्न करत असते. तरी पण ते एक्सेसिव्ह, तुम्ही कुठली गोष्ट एक्सेस केली की ते वाढतच जाणार आहे. तुम्ही एका ते घुसवत गेला तर ते वाढतच जाणार आहे. पण लकीली काय असतं माहिती का, आपलं ब्लड आहे आणि ही कोलेस्ट्रॉल आहे, त्याच्यामध्ये एक कव्हरिंग आहे, प्लास्टिकचं कव्हरिंग समजतो, त्याला आम्ही एंडोथिलियम असं म्हणतो. एंडोथिलियम, त्याची एंडोथिलियमची इंटिग्रिटी फार महत्वाची असते. ते एंडोथिलियम काय करते, तुमचं कोलेस्ट्रॉल तुमच्या ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ देत नाही, पकडून ठेवते तुमचं मस्तपैकी. आता प्रॉब्लेम काय येतो, तुम्ही स्मोकिंग करताय, एंडोथिलियम खराब होऊन जातं, तुम्हाला डायबिटीस आहे, ते कडक होऊन जातं, कडक झालं तर फाटेल, तुकडा पडेल त्याचा. बरोबर. तुम्हाला हाय ब्लड प्रेशर येतं, त्याच्यावर स्ट्रेस वाढलाय, एंडोथिलियम खराब होणार, तो तुम्ही एक्सरसाइज करत नाही, ह्या सगळ्या रिस्क फॅक्टर्समुळं ते एंडोथिलियमची हेल्थ खराब होऊन जाते. ते एंडोथिलियम इज लाईक अ ऑर्गन, त्याच्यामधून बरेचसे केमिकल्स म्हणजे नायट्रिक ऑक्साईड किंवा एंडोथिलियन 1 असे रिलीज झालेले असतात. नायट्रिक ऑक्साईड हा म्हणजे तुमची आर्टरी मोठी ठेवतो, तो लहान होऊ देत नाही बेसिकली. पण तुम्ही स्मोकिंग केलं की ते नायट्रिक ऑक्साईडचं कंटेंट कमी होऊन जातं, ते आर्टरी छोटी होऊ शकते. आता सगळं व्यवस्थित चालू आहे, 10-20% ब्लॉक असू शकतो, 70% ब्लॉक असू शकतो. 10-20% ब्लॉक असेल, तुम्ही चालाल फिराल, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही येणार. कळलं का? कारण काय माहिती का, 10-20% मी सिम्पल सांगतो, तुमचा रस्ता आहे, 4 लेनचा रस्ता आहे, त्यातली 1 लेन बंद झाली, तुमची ट्रॅफिक जाम होईल का? नाही होणार. 2 झाले तरी होणार नाही, पण 3 लेन झाल्या तर तुमची सगळी ट्रॅफिक जाम होईल, ब्लड तुमचा फ्लो जाणार नाही. तर ह्यामध्ये तेच होतं, 70-75% जेव्हा ब्लॉक होतो ना, त्यावेळेस त्याचा ब्लड फ्लो कमी होतो. पण नॉर्मली तुमची रिक्वायरमेंट तेवढी नाही आहे रेस्टला. तुम्ही जिने चढता, पायऱ्या चढता, तुमच्या हार्टला जास्त काम करावं लागतं. हे गाडीच्या इंजिनसारखं आहे, सिम्पल. हार्ट म्हणजे इंजिनसारखं आहे. तुम्हाला गाडी रेस करायची आहे, तुम्हाला स्पीड इंजिनचे RPM वाढतात, तसंच आहे हार्टचं. तुमचं हार्टचं बीटिंग वाढतं. तुम्ही शिडी चढा, कुठली जिने चढा, तुमच्या हृदयाची गती वाढते. हृदयाची गती वाढते, त्यावेळेस ऑक्सिजनची त्याची गरज वाढते. ऑक्सिजनची गरज वाढते, त्यावेळेस जर का तुमची लेन 70-80% बंद असेल तर रक्त जाणार नाही. रक्त नाही जाणार तर काय होईल, पेशंटला अँजायना होईल. आता अँजायना म्हणजे काय असतं की अँजायना ही हृदयाची पेन म्हणतो आपण. पेन अरायझिंग बिकॉज ऑफ अ ब्लड वेसल, कॉरोनरी ब्लड वेसल इज कॉल्ड अँजायना. अँजायना म्हणजे टिपिकल पेन कशी असते, ते 3 कॅरेक्टर आम्ही डिस्क्राईब करतो. एक तर ती सेंटरमध्ये असते, कन्स्ट्रिक्टिंग असते, म्हणजे कुणीतरी बसले तुमच्या छातीवर, जडपणा वाटतो, ती प्रिकिंग नसते, टोचल्यासारखी नसते. ती डाव्या हातात जाऊ शकते, कधी कधी रेअरली उजव्या हातात जाऊ शकते, वर जबड्यापर्यंत जाऊ शकते, खाली बेंबीपर्यंत जाऊ शकते. ही पेन अशी असते आणि ही जनरली, त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेट्स प्रेसिपिटेटेड बाय एक्झर्शन. म्हणजे तुम्ही जेव्हा चिने चढता त्यावेळेस छातीत दुखायला लागतं, पण तुम्ही थांबला, ते पेशंट सांगतात की थांबलं की आमचं बिलकुल पेन कमी होऊन जातं. तुम्ही रिलॅक्स केलं की तुमची रेसची हार्ट रेट कमी होतो, ऑक्सिजनची गरज कमी होऊन जाते आणि तुमचं पेन कमी होऊन जाते. ती दिस इज टिपिकल अँजायनल पेन. 60-70% ब्लॉक झाला, 80% ब्लॉक झाला तर ही अँजायनल पेन ऑन एक्झर्शन होते. आता यापुढे कधी कधी ती 90% वाढू शकतो, एकदम जास्त ब्लॉक होऊ शकतो. तर पेशंटला थोडं जरी चाललं तरी छातीत दुखायला लागतं, मिनिमल ऍक्टिव्हिटीला. आणि कधी कधी रेस्टला सुद्धा ती पेन होऊ शकते. ह्या गोष्टीला, ह्या आजाराला आम्ही अनस्टेबल अँजायना असं म्हणतो. अनस्टेबल अँजायना म्हणजे हा पुढे जाऊन हे हार्ट अटॅकचे पूर्वलक्षण आहेत. हे समज, ह्याला तुम्ही निग्लेक्ट नाही केलं पाहिजे. ह्याला तुम्ही इमिडिएटली या पिरियडमध्ये जर तुम्ही पकडलं, तुम्ही हार्ट अटॅक अवॉइड करू शकता. तर याला अनस्टेबल अँजायना असं म्हणतो. पण आता बऱ्याचदा असं काय होतं की 10-20% ब्लॉक आहे, तू म्हणालीस तसं जिममध्ये पळतोय, 10-20% ब्लॉक आहे, तुला कुठल्याच टेस्टनं तो डिटेक्ट नाही होणार. म्हणजे साध्या टेस्ट केल्या आपण, समजा स्ट्रेस टेस्ट केली, इको केला, ECG केला, त्यात तो डिटेक्ट नाही होणार. पेशंट कम्प्लिटली एसिम्प्टोमॅटिक आहे, तो म्हणतो मी रोज 5 किलोमीटर पळतो, मला काहीच होत नाही. त्या दिवशी त्यानं काय केलं, मी आज मला पेस वाढवायची म्हणून जास्त जोरात पळाला, तुमचा हार्ट रेट वाढला आणि खूप एक्झर्साइज झालं. तर काय होतं, ते कधी कधी एवढ्या स्ट्रेसमुळे, बीपीमुळे ते एंडोथिलियम फाटलं, ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये कोलेस्ट्रॉल आलं, काय होईल, रक्ताची गुठळी तयार होईल, ब्लड क्लॉट तयार होईल, आणि ब्लड क्लॉट विदिन मिनिट्स तयार होतो. विदिन मिनिट्स तिथं प्लेटलेट्स येतात, त्यात फायब्रिनोजिन येतं, ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि क्लॉट फॉर्म होतो, आर्टरी बंद पडते. हृदयाला रक्तपुरवठा बंद झाला की सिव्हिअर पेन सुरू होते, कारण हृदय म्हणतं ही इमर्जन्सी आहे, आता मला काहीतरी केलं पाहिजे, नाही तर तू नाही, मी नाही, कोणीच नाही, बरोबर आहे. तर त्यामुळं काय होतं, ती नस बंद झाली की तुम्हाला छातीत
सिव्हिअर पेन होतं. ती पेन मात्र थांबत नाही. ती रेस्टला पेन असते. दरदरून घाम फुटू शकतो. तुम्हाला छातीत जोरात दुखू शकतं. पण ही टिपिकल पेन यंग पेशंट्समध्ये अशी अशी येऊ शकते. डाव्या हातामध्ये येऊ शकतं, ह्याच्यापर्यंत जाऊ शकतं. आणि इमर्जन्सीमध्ये जर का त्याची ट्रीटमेंट नाही झाली तर इट कॅन रिझल्ट इन डेथ ऑल्सो. आणि पहिले एक तास सगळ्यात महत्त्वाचा तो 1 ते 2 तास महत्त्वाचा असतो. आमची टाईमलाईन असते बेसिकली. कसं असतं ट्रीटमेंटमध्ये सुद्धा, अगर जर का पेशंट पहिल्या 2 तासामध्ये आला हॉस्पिटलमध्ये, 1 तासात 2 तासात, जर प्रोग्नोसिस खूप चांगला असतं, इमिजिएटली ट्रीटमेंट झाली त्याची, तर आयदर लायटिक इंजेक्शन दिलं, क्लॉट डिझॉल्विंग मेडिसिन दिलं किंवा अँजिओप्लास्टी केली त्याची. काय असतं माहिती का, हृदय आणि मेंदू ह्या 2 गोष्टी शरीरामध्ये अशा आहेत की ज्याचा रक्तपुरवठा बंद पडला, मेंदूचा रक्तपुरवठा 5 मिनिटासाठी बंद पडला तर तो मेंदूचा पार्ट डेड होऊन जातो. तसंच हृदयामध्ये सुद्धा तुम्ही जर का 60 मिनिट्स टू 90 मिनिट्समध्ये रक्तपुरवठा सुरळीत नाही केला तर तो भाग ऑलमोस्ट डेड होऊन जातो. तरी तुम्हाला विंडो 6 आवर्स तरी बऱ्यापैकी तरी हळूहळू 6 आवर्स पर्यंत सुद्धा बेनिफिट होतो. 12 आवर्स पर्यंत आम्ही लिवे घेतो बऱ्यापैकी. पण 12 आवर्स नंतर बऱ्याच पेशंट्समध्ये म्हणजे काही फायदा होत नाही. तुमचं हार्टचं पंपिंग जे 60% नॉर्मली असतं ते 25-30%, 40%वर येऊन जातं आणि मग पेशंटला हार्ट फेलियरचा आजार होऊ शकतो फ्युचरमध्ये. ही सगळ्यात मोठी रिस्क असते हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये. बरोबर. तर ही हार्ट अटॅकची प्रोसेस आहे, तुला सांगितलं तसं. कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होऊन रप्चर होणं, प्लॅक रप्चर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन्स फॉर हार्ट अटॅक्स आहे यामध्ये. पण हे सगळे आपण पार्श्वभूमी आता बघितली आणि आपण एज वाईज किंवा हे सोडून देऊया आता. आपण तुम्ही जे रिस्क फॅक्टर तर सांगितलंय, पण मग आता मला हार्ट अटॅक येतोय तर मी हे कसं ओळखायचं? कारण हे खूप गरजेचं आहे, कारण आता त्याला काही हेच राहिलेलं नाही. कधी हार्ट अटॅक येऊ शकतो, तुम्ही म्हणतात तसं. तर मग काय म्हणजे इमिजिएट आपण येऊ शकतो म्हणजे सिम्पटम्स तर सिम्पल ऍसिडिटी सारखे सुद्धा सिम्पटम्स म्हणूनच तुम्हाला विचारते. आणि आजकाल किती तुम्हाला माहिती आहे ऍसिडिटी वगैरे किती कॉमन झाले, लोक दुर्लक्ष करतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी तुम्हाला सडनली सिम्पटम्स सुरू झाले, म्हणजे पेशंटला सडनली सिम्पटम्स सुरू झाले असेल कुठले तरी, पहिली तर सगळ्यात टिपिकल अँजायनल पेन म्हणतो आम्ही असेल, छातीमध्ये खूप दुखत असेल, खूप गदरून घाम फुटला, डावा हात दुखला, उजवा हात दुखला, चक्कर यायला लागली, म्हणजे माणूस बेशुद्ध पडला, ह्या गोष्टी तर होऊच शकतात. ह्या तर महत्वाच्या गोष्टी आहेत. दम लागणे, काही पेशंट्सना हार्टचं पंपिंग सडनली कमी झाल्यामुळे इतका दम लागतो की ते श्वास सुद्धा घेऊ शकत नाहीत. याला तर इमर्जन्सी इमिजिएटली यायला पाहिजे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठल्या पेशंट्समध्ये येतो की ज्यांना की अटिपिकल सिम्पटम्स असतात, इस्पेशली डायबेटिक पेशंट्स. डायबेटिक पेशंटमध्ये बऱ्याचदा पेन होत सुद्धा नाही. पण त्यांना एकदम नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स असतात की मला खूप थकवा येतोय, असं सिम्पटम होऊ शकतं. किंवा दुसरं असू शकतं की छातीमध्ये जळजळ होतंय, ऍसिडिटी होते. बऱ्याचदा तर बरेच रुग्ण तर गॅस होतोय, ऍसिडिटी होते हे म्हणून निग्लेक्ट करतात. इस्पेशली ज्यांना रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांनी तर फार ह्याच्यापुढे दुर्लक्ष करून चालत नाही. आणि जर का सगळ्यात महत्त्वाचे मात्र ऑनसेट, सडनली कुठलीही गोष्ट सिम्पटम चालू असेल तर निग्लेक्ट करू नका. कोणी म्हणते मला एक वर्षापासून इकडे असं थोडं दुखल्यासारखं होतं, दॅट इज नॉट अ हार्ट अटॅक. हे विसरून जा. तर ऑनसेट फार महत्त्वाचा असतो की तुमचं सडनली कुठली गोष्ट ऑनसेट झाली असेल तर ते हार्ट अटॅकचं सिम्पटम असतं. मला कालपर्यंत ऍसिडिटीची पेन होता असेल छोट्या वेगळ्या प्रमाणात, पण आता ही होईल ही वेगळ्या प्रकारची असेल आणि एकदम सडनली चालू होईल. हा फरक असतो यामध्ये. दॅट्स अ डिफरन्शिएटिंग पॉईंट. ओके. पण आता मग पुढे जाऊन जसं आपण म्हणतो, जसं की आता तुम्ही म्हणता तसं की गोल्डन आवर आहे, त्याच्यामध्ये पेशंट यायला पाहिजे, मग आपण ट्रीटमेंटचा पार्ट सुरू करतो. पण मग अशा वेळेला आजकाल काय झालं ना, पेशंटचा पण अप्रोच किंवा ॲटिट्यूड असं झालं आहे, काहीतरी झालं आहे, घेऊन गेलं म्हटल्यानंतर डॉक्टर डायरेक्ट सांगणार अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास. मग त्यांचा पण असं कुठेतरी एक ॲटिट्यूड असतो की हे करायलाच पाहिजे का, किंवा हे गरजेचंच आहे का? तर मला तुम्हाला हेच विचारायचं आहे, येणारा प्रत्येक पेशंट जो चेस्ट पेन घेऊन येतोय किंवा कुठल्याही प्रकारचा हृदयविकार घेऊन येतोय, त्याला या सगळ्या प्रोसेसमधनं खरंच जायला पाहिजे? नाही, असं नाही आहे ते. मी तुला सांगतो. आता चेस्ट पेनचं आता माझ्या कुठल्याही कॅज्युअलिटीला कुठल्याही हॉस्पिटलचं कॅज्युअलिटी रोज पेशंट्स येतात, 5, 7, 8 पेशंट येणार. सगळ्यांची अँजिओग्राफी होते का? नाही होत. आता आम्ही एक प्रोसेसनं जात असतो. त्याची एक अल्गोरिदम आहे त्याच्यासाठी. आता पेशंट येतो, पहिल्यांदा त्याची हिस्ट्री घेतली जाते, त्याची रिस्क फॅक्टर्स बघितले जातात. म्हणजे हा डायबिटिक आहे, हायपरटेन्सिव्ह आहे, BP आहे, नाही आहे, रिस्क फॅक्टर्स काय आहेत त्याची पेन असेस केली जाते. पेनचं टिपिकल पेन आहे, अटिपिकल पेन आहे, ही क्लिनिकल हिस्ट्री फार महत्त्वाची आहे. ह्याच्यानंतर त्यानंतर बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स असतात. त्यामध्ये की ECG हा सगळ्यात महत्त्वाचा इन्व्हेस्टिगेशन आहे. ECG इन्व्हेस्टिगेशन ॲक्यूट चेस्ट पेनमध्ये महत्त्वाचं आहे. ॲक्यूट चेस्ट पेनमध्ये. पण जर का पेशंटला असं चालल्यावर छातीत दुखत असेल तर त्याच्यामध्ये काय निघत नाही ECG मध्ये. पण ॲक्यूट चेस्ट पेनमध्ये हार्ट अटॅकचं डायग्नोसिस हे ECG डायग्नोसिस असतं. अराउंड 80 ते 85 ते 90% पेशंटमध्ये ECG मध्ये चेंजेस येतील जर का तुम्हाला हार्ट अटॅक असेल तर. बऱ्याचदा पेशंटला रिस्क फॅक्टर्स आहे, टिपिकल पेन आहे, पण ECG पहिला नॉर्मल आहे. तर आम्ही कधी ECG 15 मिनिटांना, अर्ध्या तासांना रिपीट सुद्धा करतो. त्याबरोबर काही ब्लड टेस्ट पण केल्या जातात, ज्याच्या की लाईक HH ट्रॉप आहे नावाची टेस्ट असते, कार्डियक एन्झाईम्स असं म्हणतो त्याला. ती टेस्ट करून बघितली जाते.
आणि ती जर का पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला ऑलमोस्ट हार्ट अटॅकचं कन्फर्म होऊन जातं. अच्छा. बऱ्याचदा ती 1 तासानंतर रिपीट सुद्धा केली जाते किंवा 2 तासांनी रिपीट करून सुद्धा बघतो, ज्याच्यामध्ये हाय सस्पिशन आहे. ओके. आता पेशंटला लो सस्पिशन आहे म्हणजे पेशंटच्या टिपिकल सिम्पटम्स नाहीत, अटिपिकल सिम्पटम्स आहेत, त्याला काही रिस्क फॅक्टर्स नाही, तर वी नो की दिस इज नॉट हार्ट रिलेटेड, त्या पेशंटला तर पाठवून दिलं जातं घरी. त्यामुळे प्रत्येक पेशंटची अँजिओग्राफी होते चुकीची कल्पना आहे. ओके. हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये इमिजिएटली अँजिओप्लास्टी इज लाईफ सेव्हिंग इंटरव्हेन्शन. त्याच्यामध्ये अच्छा. लाईफ सेव्ह होते, कळलं का? ओके, आणि हा स्टॅटिस्टिक्सचा डिफरन्स ह्याच गोष्टीमुळे. ओके. आपल्याकडे आजही आपण इंजेक्शन वापरतो, थ्रोम्बोलिटिक इंजेक्शन, ज्या इंजेक्शनच्याद्वारे स्ट्रेप्टोकायनेज म्हणा, युरोकायनेज आहे, TPA इंजेक्शन, ह्याद्वारे आपण क्लॉट डिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. मी तुला सांगितली प्रोसेस की ज्याच्यामध्ये क्लॉट निर्माण होतो, क्लॉट डिझॉल्व्ह करायचं मेडिसिन आहे. पण ते डिझॉल्व्ह करायचं मेडिसिन फक्त 60% रुग्णांमध्ये काम करते, 40% मध्ये काम नाही करत. त्या रुग्णांना पुन्हा अँजिओग्राफी लागून इमर्जन्सीमध्ये अँजिओप्लास्टी करावी लागते. तर त्यामुळे सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट इज अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी. कन्फ्युजन कुठे कशामुळे होतं? पेशंटची टेस्ट पॉझिटिव्ह आली, अँजिओग्राफी केली, त्यामध्ये ब्लॉकेजेस निघालेत. आता हा झाला स्टेबल अँजायनाचा, हा स्टेबल अँजायना झाला, हा काही हार्ट अटॅकचा पेशंट नाही झाला. स्टेबल अँजायनामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास किंवा मेडिकल थेरपी हे इमर्जन्सी डिसिजन नाही आहे. हे तुम्ही 4 दिवसांनी डिसिजन घेऊ शकता, तुम्ही सेकंड ओपिनियन घेऊ शकता, थर्ड ओपिनियन घेऊ शकता, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. ते तर तुम्ही कलेक्टिव्ह डिसिजन असतं, त्याला अर्जन्सी काही नाही, त्याला हार्ट टीम अप्रोच असते, आम्ही जनरली सर्जन आणि आम्ही डिस्कस करून मग डिसिजन घेतो, दॅट इज नॉट अ अर्जन्सी. पण जो हार्ट अटॅकचा रुग्ण आहे आणि जे की कॉन्स्टिट्यूट करतो आमच्या जवळजवळ 70 ते 80% आमची प्रॅक्टिस, अँजिओप्लास्टीची जी प्रॅक्टिस आहे आमची, त्यामुळे हार्ट अटॅकचे पेशंटचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. 80% रुग्ण तेच असतात. स्टेबल अँजायनाचा पेशंट हा बरेच पेशंट्स तयारच होत नाही किंवा तुम्ही करत नाही किंवा त्यांना औषधं गोळ्यांवरच मॅनेज केलं जातं. हा प्रमाण खूप कमी आहे. पण त्याला खूप त्याला खूप जास्त हायलाईट केलं जातं की ह्या रुग्णांना की इमिजिएटली स्टेंट टाकायला सांगितलं. ते तसं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये जर का तुम्ही इमिजिएट अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी केली, दॅट इज लाईफ सेव्हिंग इंटरव्हेन्शन. कारण ते अँजिओप्लास्टी करतो म्हणजे काय करतो आम्ही अशा वेळेस? आम्ही काय करतो, इमिजिएटली अँजिओग्राफी केली जाते, जी रक्तवाहिनी बंद पडली आहे त्याच्यामध्ये एक वायर टाकली जाते, त्यातली रक्ताची गाठ काढली जाते, एक ॲस्पिरेशन डिव्हाइस असतं, त्यातून ब्लॉक बघितला जातो अंडरलाईन किती आहे, मग गरज असेल तर तिथे स्टेंट टाकला जातो आणि इमिजिएटली तुम्हाला रक्तपुरवठा सुरळीत होतो. आणि मी अतिशयोक्ती करत नाही. पेशंटला सिव्हिअर चेस्ट पेन असते, ब्लॉक उघडल्या पेशंट म्हणतो आता मला एकदम बरं वाटतंय, आणि विदिन मिनिट्समध्ये. आणि मोस्ट ऑफ द पेशंट गेट डिस्चार्ज इन 2 days. हे 1 or 2 days म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी घरी जातात आणि ते नॉर्मल आयुष्य जगतात. सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट आहे, त्यांनी नॉर्मल आयुष्य जगलं पाहिजे. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. कन्फ्युजन कुठे होतं की अननेसेसरी सांगतात, हे डोक्यामध्ये जे बसले ना लोकांच्या, तो प्रॉब्लेम आहे. दॅट इज ओनली फॉर स्टेबल अँजायना पेशंट्स. जिथं पेशंटला अटॅक नाही आहे, तिथे काही इमर्जन्सी नाही आहे, पेशंट कधीही डिसिजन घेऊ शकतात, त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर. नाही, पण आता कसं होतं, म्हणजे आता हार्ट अटॅक आलाय, आपण बऱ्याच वेळेला तुम्ही जसं म्हणलात की ECG मध्ये आपल्याला चेंजेस दिसतात आणि आपल्याला कळतं. बऱ्याच वेळेला असं असतं की ओल्ड एजमध्ये बघितलं गेलं की माइल्ड अटॅक येऊन गेलाय असं. पण मग काय, म्हणजे माइल्ड अटॅक मला येऊन गेलाय आणि मला तो कळलाच नाही आणि माझ्यात काहीच बदल झाला नाही. आता माइल्ड अटॅक आणि अटॅक ह्याच्यामध्ये तुला सांगतो, आता काय म्हणजे माइल्ड मॉडरेट सिव्हिअर, कुठे माइल्ड मॉडरेट सिव्हिअर नाही आहे. पण आमच्याकडे क्लासिफाय करताना आम्ही कसं क्लासिफाय करतो, अनस्टेबल अँजायना, NST-EMI आणि ST elevation MI. तू म्हणतेस जसं सायलेंट हार्ट अटॅक किंवा पूर्वी अटॅक येऊन गेला, हे डायबिटीसमध्ये बऱ्याचदा कॉमन असतं. बऱ्याचदा रुग्णांनी काय केलेलं असतं की पूर्वी छातीत दुखलं आणि ते निग्लेक्ट केलं आणि लकीली ही सर्वाइव्ड बेसिकली. कारण सर्वाइव्डचं म्हणजे तसं काय असतं, बॉडीमध्ये सुद्धा सिस्टीम आहे, क्लॉट डिझॉल्विंग सिस्टीम आहे, त्यात आपल्या बॉडीमध्ये सुद्धा बरेच हॉर्मोन्स किंवा बऱ्याच गोष्टी रिलीज केल्या जातात, ज्याद्वारे क्लॉट डिझॉल्व्ह केला जाऊ शकतो. तर त्यामुळे सुद्धा ते पेशंट रिकवर होतात. सो असं माइल्ड, सिव्हिअर आणि मॉडरेट अशा अर्थाने नाही. आणि माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आम्ही कधी म्हणतो की दुधाला किती त्याचा परिणाम झालेला आहे अटॅकचा. आता हार्टचं पंपिंग एकदम 15-20% आले तर इट्स गोइंग टू बी अ मेजर अटॅक. डेफिनेटली हार्टचं पंपिंग प्रिझर्व्ड आहे आणि फक्त माइल्ड कार्डियाक एन्झाइम रेज आहे, तो माइल्ड अटॅक झाला. आता एक पेशंटला एक्सप्लेन करण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या टर्मिनॉलॉजीज आहेत, फ्रँकली स्पीकिंग. ओके. पण मला म्हणजे तुम्हाला असंच विचारायचं की जसं तुम्ही म्हणता आता की या सगळे सिम्पटम्स असतील किंवा हे सगळे रिस्क फॅक्टर्स असतील, पण मग काय म्हणजे डायग्नोस्टिक टेस्ट काय करणं अपेक्षित आहे, जर काही रिस्क फॅक्टर्स आहेत किंवा काही सिम्पटम्स आहेत? आता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्याकडे नेहमी म्हणजे OPDला पेशंट येतात की जसं की मित्राला हार्ट अटॅक आला, तर मला सगळं बॉडी चेक करून द्या, एकदाचं फुल अँड फायनल करून टाका, मला काय टेन्शन नको पुढे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिक रिस्क फॅक्टर, कुणी हे टेस्ट करून घेतल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे HbA1cचा तपास असतो, ज्याच्यामध्ये की शुगर आहे का नाही कळतं आपल्याला. त्यानंतर लिपिड प्रोफाईल, कम्प्लीट लिपिड प्रोफाईल हे करायला पाहिजे, ज्यामध्ये व्हॅल्यूज अशा असतात, टोटल कोलेस्ट्रॉल असतं, ट्रायग्लिसराईड असतं,
आता ट्रायग्लिसराईड हा जो असतो हा तसा हार्ट अटॅकशी संबंध नाही आहे त्याचा, पण ह्याच्यामुळे इंडियन्समध्ये ट्रायग्लिसराईडचं प्रमाण जास्त असतं, कारण आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्सचं आणि तेलाचं प्रमाण जास्त जास्त आहे. आहे. आणि एक्झरसाईज जे कमी करत असेल त्याच्यामुळे वाढतं. अल्कोहोलमुळे ट्रायग्लिसराईड वाढू शकतं. ह्या गोष्टी आहेत आणि नॉनव्हेज फूडमुळे सुद्धा वाढू शकतं. तर ह्या गोष्टीमुळे ट्रायग्लिसराईड वाढतं. जेव्हा ट्रायग्लिसराईड वाढतं त्यावेळेस गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL कोलेस्ट्रॉल कमी होतं. तर HDL कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं आणि LDL कोलेस्ट्रॉल. तर एक लिपिड प्रोफाईल तुम्ही करून घ्यायला पाहिजे. एक लायपोप्रोटीन्स लिटिल ए नावाची टेस्ट करून घ्यायला पाहिजे. ती जन्मात म्हणजे तुम्ही आयुष्यात एकदा करून घ्यायला पाहिजे. तुमची एक ओव्हरऑल रिस्क फॅक्टर तुम्हाला कळून जाईल. माहिती त्याच्यानंतर HSCRP नावाची एक टेस्ट असते. ओके. ती एक करून घ्यायला पाहिजे. ECG तर बेसिक आहे, पण ECGमध्ये तुम्हाला काही दिसणार नाही. नॉर्मल पेशंट्समध्ये नॉर्मलच येईल ECG. इकोसुद्धा नॉर्मल येईल. ECG आणि इको हा आपला भूतकाळ सांगतात. हार्टचा भूतकाळ सांगतात, भविष्यकाळ सांगत नाहीत. म्हणजे पूर्वी अटॅक येऊन गेला असेल तर ECGवर दिसेल किंवा ॲक्यूट अटॅक आला असेल तर दिसेल. पण इकोसुद्धा तीच टेस्ट आहे. इकोमध्ये सुद्धा तुम्हाला पेशंटला तिन्ही नसमध्ये ब्लॉक असू शकतात, तिन्ही वेसल्समध्ये ब्लॉक असू शकतात, पण इको नॉर्मल असू शकतो. आपल्याला काय करायला पाहिजे पुढची टेस्ट असते स्ट्रेस टेस्ट. तर स्ट्रेस टेस्ट ही टेस्ट काय असते बेसिकली मी सिम्पल एक्झाम्पल देतो. हा तर एक सुंदर गाडी आहे, एक छान गाडी आहे मस्तपैकी. आपण फक्त गाडी बघून घेतो का नाही घेत, आपण टेस्ट ड्राईव्ह करतो. तर आपल्या शरीरात हार्टचं टेस्ट ड्राईव्ह आहे, सिम्पल सांगतो. काय करतो आपण पेशंटला ट्रेडमिलवर वॉक करायला सांगतो. आमची 3-3 मिनिटाला जी स्पीड वाढत जाते. आणि बेसिकली काय करतोय आपण की ऑक्सिजन कन्झम्पशन वाढवतोय बेसिकली. तर हृदयाचं ऑक्सिजन कन्झम्पशन वाढवतो बेसिकली. हार्ट रेट वाढतो, BP वाढतं जेव्हा तुम्ही चालता तेव्हा 3-3 मिनिटाला तुम्ही वाढवत जाता. कारण एका ऑक्सिजन कन्झम्पशन लेवलला तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्यावेळेस ऑक्सिजनचा जेवढा डिमांड आहे तेवढा जर का फुलफिल होत नसेल तर तुमच्या रक्तवाहिन्यांमधून म्हणजेच दुसराच अर्थ त्यात ब्लॉकेज असण्याची शक्यता असेल तर ECGमध्ये काही बदल निर्माण होतात. तर ECGमध्ये बदल निर्माण होतात आणि मग तुम्ही थांबवता, मग ते ब्लॉकेज इंडिकेट करतं. पण हे कुठले ब्लॉकेज डिटेक्ट करतं? हे करतं 70-80% वरचे ब्लॉकेज ओनली. 30% ब्लॉक असेल तर ते डिटेक्ट नाही करणार. आणि 30% 10 ते 20% सुद्धा ब्लॉक अटॅक करू शकतो. पण हे डिटेक्ट करतंय का? नाही डिटेक्ट करत. तर ही एक स्ट्रेस टेस्ट झाली. पण एक स्ट्रेस टेस्ट आपल्याला एक रफली आयडिया देते की ह्या पेशंटची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्याची फंक्शनल कॅपॅसिटी चांगली आहे. ज्यांचा फिटनेस लेवल चांगला असतं त्यांची लॉन्जिव्हिटी चांगली असते. हे खूप डेटा आहे त्याच्यावर, त्याच्याने दाखवलेलं. म्हणजे जो माणूस 9 मिनिट 10 मिनिट ट्रेडमिलवर जाऊ शकतो, त्या कंप्लीट करतो आमची टेस्ट, त्यांचं ओव्हरऑल प्रोग्नोसिस खूप चांगलं असतं ह्या लोकांचं. पण हे 10-20% डिटेक्ट करत नाही. त्यानंतर नेक्स्ट स्टेज येते करोनरी आर्टरी कॅल्शियम स्कोअर, CAC म्हणतो आपण त्याला. CAC नावाचा कॅल्शियम स्कोअर नावाचा प्रकार असतो. जनरली 40 वर्ष किंवा 50 वर्षाच्या वर कॅल्शियम स्कोअर आपण बघतो. 40 वर्षाच्या खाली जर का ब्लॉक्स असतील तर त्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट फार होत नाही, त्यामुळे ते डिटेक्ट नाही होत त्याच्यावर. पण CAC हा एकदम 1 मिनिटाचीच टेस्ट आहे ती फक्त. त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट वगैरे काहीच इंजेक्ट केला जात नाही. तर फक्त त्यात कॅल्शियम स्कोअर बघितला जातो. जर का 50 वर्षाच्या वर तुमच्या त्या एज ग्रुपसाठी मोर दॅन 75% असेल त्या पर्सेंटाईल असं म्हणतो, किंवा ते स्कोर्स येतात 0 to 99 म्हणजे ओके स्कोर आहे. 100च्या वर असेल तर ॲटलिस्ट त्याला रिस्क आहे, म्हणजे थोडे डिपॉझिट्स आहेत, पण 300च्या वर हाय रिस्क समजलं जातं या लोकांना. तर ही एक रूल आउट टेस्ट असू शकते. म्हणजे 50व्या वर्षी तुमचं CAC 0 असेल तर इट्स ॲज गुड ॲज ऑलमोस्ट नॉर्मल. त्याच्यानंतरची टेस्ट येते CT अँजिओग्राफी. CT अँजिओग्राफी आता ही खूप ॲडव्हान्स होत चालली आहे. CT अँजिओग्राफी ही ॲडव्हान्स होत चालली आहे, पण सगळ्यांमध्येच काय सगळे म्हणतील माझी करून घ्यायची 30-40 वर्षामध्ये. नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही. पॉप्युलेशन लेवलला त्याचं काही तसं रिकमेंडेशन नाही आहे. पण काय हाय रिस्क पेशंट्समध्ये किंवा स्ट्रॉंग फॅमिली असतील, मल्टिपल रिस्क फॅक्टर्स असतील तुम्हाला, म्हणजे डायबिटीस आहे, BP आहे, तुम्ही स्मोक करताय, तुमच्या फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग आहे, तर तुम्ही त्यामध्ये करू शकता. आता ही खूप अजूनही म्हणजे आपल्या इकडे त्या प्रमाणात आलेली नाही अजून CT अँजिओग्राफी, ज्या लेवलला आता वर्ल्ड वाईड त्याच्यावर संशोधन चालू आहे. नवीन जे फोटॉन CT नावाचा एक जो प्रकार आला आहे तो मोस्ट ॲडव्हान्स आहे आणि विदिन 5-7 इयर्स तर तो नॉर्मल कॉरोनरी अँजिओग्राफीला रिप्लेस करू शकतो. तर CT अँजिओग्राफीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय कळते की आता म्हणजे ब्लॉक डिपॉझिट झालं, आता हा रस्ता आहे, कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होतंय, तर हे असं मध्येही डिपॉझिट होऊ शकतं, बाहेरच्या बाजूला डिपॉझिट होऊ शकतं. बाहेरच्या बाजूला डिपॉझिट होत असेल तर तुम्हाला अँजिओग्राफीमध्ये दिसणार नाही. एकदम अँजिओग्राफी तुम्हाला नॉर्मल दिसेल, पण CT अँजिओग्राफीमध्ये डिटेक्ट करेल. तर CT अँजिओग्राफीमध्ये CT अँजिओग्राफीमध्ये हा कोलेस्ट्रॉलचा ब्लॉक हा हाय रिस्क आहे, त्यामध्ये इन्फ्लमेशन आहे का नाही हे सुद्धा कळू शकतं. पण ते अजून ती टेक्नॉलॉजी आपण इंडियात अवेलेबल नाही. हा ब्लॉक सिग्निफिकंट आहे का नाही हे सुद्धा कळू शकतं. ती पण टेक्नॉलॉजी आलेली नाही अजून इंडियामध्ये.
पण सिटी अँजिओग्राफी हे नेक्स्ट इन्व्हेस्टिगेशन असतं. आता ओके. ज्याला फारच म्हणजे टेन्शन आहे त्यांना सिटी अँजिओग्राफी करून घेतली तर त्याचं क्लिअर होऊन जाईल बेसिकली सिटी अँजिओग्राफी. ओके. त्यानंतर येते अँजिओग्राफी आपली. ओके. हातात आम्ही जी रेडियलमधून की पायातून किंवा हातातून जी अँजिओग्राफी करतो त्याला ही कॉरोनरी अँजिओग्राफी. दिस इज कन्सिडर द गोल्ड स्टँडर्ड. ओके. आता स्ट्रेस टेस्ट तुमची निगेटिव्ह सुद्धा तुम्हाला ब्लॉक असू शकतो. हो, असू शकतो. असू शकतात. त्याची सेन्सिटिव्हिटी स्पेसिफिसिटी फक्त 70%. अच्छा. हां, ती फुल प्रूफ टेस्ट नाहीये. नाहीये. सिटी अँजिओग्राफी इज अ गुड टेस्ट. test. हां, निगेटिव्ह आली तर खूप चांगलं, पण पॉझिटिव्ह आली असेल तर ब्लॉकेजचं पर्सेंटेज एक्झॅक्टली नाही सांगू कळणार शकत नाही. नाही. ओके. कळत ओके. नाही. तर त्या पुढची टेस्ट असते म्हणजे गोल्ड स्टँडर्ड असते सिटी कॉरोनरी अँजिओग्राफी आम्ही जे हातातून करतो. त्यामध्ये काय केलं जातं, त्यामध्ये आम्ही एक छोटा कॅथेटर हृदयाच्या रक्तवाहिनी मेन आर्टरीपर्यंत घेऊन जातो आणि त्यामधून एक कॉन्ट्रास्ट इंजेक्ट केला जातो. त्यावेळेसच तुम्ही एक्सरे करताना तर एक्सरेसारखं मशीन असतं, पण एक्सरेची व्हिडिओग्राफी केली जाते बेसिकली. म्हणजे तुम्ही त्याचे व्हिडिओज काढले हो, जातात हो. आणि त्यावेळेस कॉन्ट्रास्ट इंजेक्ट केला जातो. कॉन्ट्रास्ट आयोडिनेटेड कॉन्ट्रास्ट असतो, त्यामध्ये आयोडीन असतं आणि जेव्हा एक्सरेवर तुम्ही आयोडिनेटेड कॉन्ट्रास्ट जातो तो ब्लॅक दिसतो, काळा ओके. दिसतो. ओके. तर रक्तवाहिनीमधून जे रक्त जातं त्याच्यात त्याला रिप्लेस केलं जातं या कॉन्ट्रास्टनं. अच्छा. त्यामुळे तो कॉन्ट्युअर पूर्ण तो डिफाईन करतो. ओके. हां, तुमचं कुठे नॅरोईंग असेल तर ते बारीक झालेलं दिसेल अच्छा, तुम्हाला, असं अच्छा, ब्लॉक अच्छा. असेल तर. ओके. त्यात एक्झॅक्टली पर्सेंटेज ऑफ ब्लॉकेज कळू शकतं, विच इज मोर त्यात दोन्ही आहे. तुम्ही ऑब्जेक्टिव्हली किंवा सब्जेक्टिव्हली ते अनालाइज करू शकता. ओके. म्हणजे ॲक्युरसी तुम्हाला जास्त. ॲक्युरेसी असते आणि त्याच्यामधून सगळ्यात महत्त्वाचं लोकेशन कुठे आहे अच्छा. आता ब्लॉक्स. आता बऱ्याच गोष्टी असो, प्रत्येक पहिला प्रश्न कितना ब्लॉकेज आहे सर, दुसरा प्रश्न असतो कितना किती पर्सेंटेज. पर्सेंटेज? हां. आता ह्याला काही फार अर्थ नाही फ्रँकली स्पीकिंग, तुला अच्छा. सांगतो. अच्छा. सगळ्यात महत्त्वाची की लोकेशन ही कोणी विचारत नाही. लोकेशन कुठे ब्लॉक, ते महत्वाचं जास्त. लेफ्ट साईडची सगळ्यात महत्त्वाची आर्टरी असते लेफ्ट मेन आर्टरी. ओके. त्या लेफ्ट मेनमध्ये आर्टरीमध्ये 50%च्या ओव्हर ब्लॉक असेल तर त्या पेशंटला कंपल्सरी रिव्हॅस्क्युलायझेशन म्हणजे आयदर अँजिओप्लास्टी किंवा बायपास करायलाच पाहिजे. कारण त्या पेशंटचं 3 वर्षामध्ये मोर्टॅलिटी खूप जास्त प्रमाणात असते. ओके. प्रॉक्झिमल एलईडी म्हणजे एलईडी म्हणजे आमची सगळ्यात मोठी आर्टरी असते, ती अराउंड 50 ते 60% रक्तपुरवठा करते हृदयाला. त्या आर्टरीचं नाव काय माहिती का? विडो मेकर्स आर्टरी. ओह. कारण त्या आर्टरीमध्ये ब्लॉक निर्माण झाला आणि ती बंद पडली की म्हणून ह्या प्रॉक्झिमल लोकेशनमध्ये हे संशोधनात क्लिअर कट सांगितलेलं आहे की ह्या लोकेशनला तुम्ही रिव्हॅस्क्युलेशन केलं तर प्रचंड फायदा होईल. तेच जर का तुमची छोट्या ब्रँचमध्ये ब्लॉक आहे, 90% ब्लॉक आहे, त्याला तुम्ही औषध गोळ्यावरही करू शकता. बरं. त्यात कंपल्सरी नाही आहे अँजिओप्लास्टी करणं. Correct, correct, तेव्हा पर्सेंटेज आणि नंबर ऑफ ब्लॉकेज इज नॉट इम्पॉर्टंट, लोकेशन इज मोर Location is इम्पॉर्टंट. more ते कोणी सांगत नाही, ते कोणी विचारत नाही, नाही. विचारत तुमचे प्रॉक्झिमल ब्लॉकेजेस असतील तर दे आर सिग्निफिकंट अँड दे आर कॅन बी इझिली ट्रीटेड Okay. आणि त्याचे रिझल्ट सुद्धा खूप छान चांगले असतात. मिळतात. आणि उलट छोट्या आर्टरीचे डिफ्यूज आर्टरीचे रिझल्ट्स एवढे चांगले नसतात. त्यामुळे हे पेशंट स्पेसिफिक असतं. डॉक्टरने घ्यायचा कॉल असतो तो शेवटी. नक्की. आणि मग शेवटची स्टेप येते ती बायपासची सर. बायपास सर्जरी केली जाते म्हणजे काय केलं काय जातं, केलं तर ब्लॉक आहे ते पुढे रक्त जात जात नाही. तर नाही. ह्यामध्ये काय केलं जातं, आयदर तुमची मधली एक वेसल असते, इंटरनल मॅमरी आर्टरी असं म्हणतो त्याला, किंवा हाताची रेडियल आर्टरी घेतली जाते किंवा पायाची सेफॅनस वेन घेतली जाते आणि ती तुमच्या अवोटाला पासून त्या ज्या ब्लॉक आहे त्याच्या पुढच्या रक्तवाहिनीला तिथे ती लावली जाते, स्टिच करून टाकली जातं. तर तुम्ही कम्प्लीट ब्लॉकला बायपास करताय ओके. आणि रक्तपुरवठा जातोय. तर ही ऑफ पंप बायपास सर्जरी केली जाते आजकाल. ऑफ पंप म्हणजे की तुमचं हार्ट बिटिंग चालू असतं. हार्ट पूर्वी काय करायचे की हार्ट थांबवलं जायचं, कार्डिओपल्मोनरी बायपासवर जायचं, म्हणजे तुमचं सगळं शरीराचं रक्ताभिसरण हे हार्ट लंग मशीनवर चालायचं आणि त्यावेळेस ते स्टिच केलं जायचं. पण आता सगळे सर्जन्स ऑफ पंप बायपास करतात, बिटिंग हार्टवर करतात, बिटिंग हार्टला स्टेबलाइज केलं जातं आणि ते ग्राफ्ट केले जातात. ओके. आणि इट्स अ व्हेरी सेफ सर्जरी, असं नाही आहे. आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले असतात जे मल्टिपल ब्लॉक्स असतील तर. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मी सगळ्या रुग्णांना तेच सांगतो की मी बायपास करतो किंवा अँजिओप्लास्टी करतो, कोणीही काही करतं तर ही काय केलंय, तुमचं घर घाण झालंय, आम्ही साफ करून दिलं तुम्हाला. आता ह्याच्यापुढे मेंटेन करणं तुमचं काम आहे. की म्हणजे सिम्पल गोष्ट आहे. म्हणजे ट्रॅफिक जाम झाल्या, पोलीस जो सगळी क्लिअर करून टाकतो ट्रॅफिक, पण तुम्ही वेडी वाकडी गाडी चालवली की सगळं जाम होऊन जाणार आहे. पण ते महत्वाचं आहे ना. तुम्ही त्यापुढं सगळ्यात महत्त्वाचं हार्ट अटॅक, सगळ्यांना अँजिओप्लास्टी बायपास ह्याला नावं ठेवणं किंवा ती खूप उत्कृष्ट म्हणणं हे चुकीचं आहे. हा आजार आहे, लाईफस्टाईलचा आजार आहे, हा आयुष्यभराचा आजार आहे. तुमच्या शरीरामध्ये रोग काय, रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होणं हा आजार आहे तुमचा. हा आजार आहे. फक्त एकदा ब्लॉक काढून किंवा दुसऱ्यांदा ब्लॉक काढून होणार नाही. तुम्हाला रिस्क फॅक्टर्स कंट्रोल करणे, म्हणजे ज्या गोष्टी कंट्रोलेबल आहेत त्या डेफिनेटली कंट्रोल केल्या पाहिजेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या डेफिनेट गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये क्लिअर कट. डायबिटीस
कंट्रोलमध्ये ठेवा. तुमचं HbA1c अराउंड 7 पाहिजे. ज्या डायबिटीसच्या रुग्णांनी एवढं स्ट्रिक्टली कंट्रोल केलं पाहिजे. BP 120-80 तुम्ही आणायचा प्रयत्न केला पाहिजे. LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे कोलेस्ट्रॉलमध्ये जे टार्गेट करतो आपण 50च्या खाली पाहिजे. आता 50च्या खाली एक तर आहे तुमचं डाएटचा परिणाम फक्त 5% होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोलेस्ट्रॉल लोकांना वाटतं की कोलेस्ट्रॉल मी कमी करून देतो. कमी होत नाही. कारण काय माहिती का, डाएटमधलं कोलेस्ट्रॉल हे फार कमी जातं ना. हां, कोलेस्ट्रॉल तिन्ही गोष्टीपासून बनू शकतं. कार्बोहायड्रेटपासून बनू शकतं, फॅट्सपासून बनू शकतं, प्रोटीन्सपासून बनू शकतं. कोलेस्ट्रॉलचं प्रिकर्सर तो असतो. ते डिटरमाइन कोण करतं, कसं करतं, तुमची लाईफस्टाईल, तुमचे हॉर्मोन्स, ह्या गोष्टी तुमचं किती कोलेस्ट्रॉल. लिव्हर मेजर 1200 ग्राम लिव्हर रोज प्रोड्यूस करतं तुमचं कोलेस्ट्रॉल. आणि डाएटमधून 200 ग्रॅम जातं आपलं, मॅक्झिमम 200 मिलीग्राम जातं. सॉरी, ग्राम नाही, 200 मिलीग्राम. तर लिव्हर प्रोड्यूस करतं आणि लिव्हरला जो सिग्नल जातो ना, तो जातो इन्शुलिनच्या थ्रू. त्यामुळे इन्शुलिन रेझिस्टंट पेशंटमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सुद्धा जास्त असतं. स्मॉल डेल LDL असं म्हणतो, त्याचं प्रमाण जास्त असतं. तर आमचं टार्गेट असतं ज्या रुग्णांना हार्टचा आजार आहे त्यांच्यामध्ये LDL कोलेस्ट्रॉल 50च्या खाली ठेवायचा प्रयत्न असतो. आणि ज्यांचं खूप हाय रिस्क आहेत त्यांचं 30च्या खाली ठेवायचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी काय, एक तर डाएट आहे, दुसरं स्टॅटिन्स आहेत, नंतर वेगवेगळे ड्रग्ज आहेत. काही ड्रग्ज आहेत इझिडिमाय, बेम्पिडॉइक ॲसिड. आणि ह्याच्यामध्ये संशोधन एवढं झालं आता की आता आपल्याकडे mRNA बेस्ड आणि इंजेक्शन्स अवेलेबल आहेत की जे की 6 महिन्यातून एकदा एक इंजेक्शन दिलं जातं. त्यांना कोलेस्ट्रॉल एकदम कमी होऊन जातं. हां, आणि आणखी PCSK9 इनिबिटर्स हे 2 आठवड्याला इंजेक्शन असतात. आणि त्यामध्ये रिसर्च आता जीन थेरपीकडे गेलेलं आहे. तर जीन थेरपी इज गोइंग टू बी फ्युचर बेसिकली. तुम्ही एकदाच घ्या आणि कोलेस्ट्रॉल आयुष्यासाठी कमी झालं. तर पण सध्या हे ट्रीटमेंट सगळे अवेलेबल आहेत इंडियामध्ये आणि हे टार्गेट करायला पाहिजे. हार्टसाठी पण AI आलाय असं म्हणायला AI तर आहेच. त्यानंतर ब्लड प्रेशर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये. लाईफस्टाईल हे चेंज करणं. 5 गोष्टी मी सांगतो रुग्णांना सुद्धा. आहार, विहार, आचार, विचार आणि विश्राम, ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आहार म्हणजे डाएट आहे तुमचं. डाएटमध्ये सिम्पल गोष्ट आहे. म्हणजे आता कसं आहे, आपल्याकडे पूर्ण भारत असा आहे की आपल्याकडे व्हेजिटेरियन्स आहेत, नॉन व्हेजिटेरियन्स आहेत, वेगन्स आहेत, साऊथ इंडियन्स. महाराष्ट्रातील बघ खानदेशी फूड वेगळे, मराठवाड्यातलं वेगळे, कोकणातलं वेगळे, सगळे फूड्स वेगळे. त्यामुळे आपण एक रूल सांगू शकतो कोणाला. कारण काय, ही गोष्ट अशी नाही आहे की सगळ्यात पेशंटना काय वाटतं की डाएट इज प्रिस्क्रिप्शन, दॅट इज टू बी फॉलोड ओनली फॉर 3 months. त्याच्यानंतर झालं 3 महिने झाले सर, आता खाऊ शकतो का. ह्या गोष्टी आयुष्यभरासाठी. आणि मी सगळ्या रुग्णांना हेच सांगतो की हे एका 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी नाही आहे. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे येतो डाएटमध्ये. डाएटमध्ये काय होतं की फॅमिलीमध्ये तुम्ही एक पेशंट आहे, त्याच्यासाठी वेगळं फूड बनवणार आणि बाकीच्यासाठी वेगळं नाही. हे चुकीचं आहे. तुम्हाला हॅबिट चेंज करायची असेल तर सगळ्यांनी सगळे सेम खाल्लं पाहिजे. आणि सगळ्यांची हॅबिट, तरच हॅबिट चेंज होईल, नाहीतर हॅबिट चेंज नाही होणार. डाएटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ऑइलचा इंटेक कमी करा, डीप फ्राय खाऊ नका, पॅकेज फूड अवॉइड करा. पॅकेज फूड जेवढं पॉसिबल आहे तेवढं अवॉइड करा. फ्रुट्स, व्हेजिटेबल्सचा इंटेक वाढवा. गो टुवर्ड्स होल फूड्स बेसिकली. डोंट ईट प्रोसेस फूड्स. मैद्याचं प्रमाण बंद करून टाका, बेकरीच्या गोष्टी बंद करून टाका. हे सिम्पल रूल्स आहेत. नट्सचा उपयोग वाढवा, प्रोटीनचं प्रमाण वाढवा तुमच्या डाएटमध्ये. हे सिम्पल गोष्ट आहे. दुसरं येतं विहार. विहार म्हणजे एक्झरसाइज. तर सगळ्यात महत्त्वाची कुठली एक्झरसाइज करायला पाहिजे, हा एक प्रश्न आहे. आता एक्झरसाइजमध्ये 3 प्रकारच्या एक्झरसाइज असतात. लोक पेशंट म्हणतात मी योगा करतो रोज. योगा ही 2 गोष्टीसाठी उपयोगाची. एक तर फ्लेक्झिबिलिटी तुमची वाढवण्यासाठी आणि एक इट्स लाईक अ काइंड ऑफ मेडिटेशन. ह्या 2 गोष्टी. पण त्याचा कार्डिओव्हास्क्युलर बेनिफिट ह्या दृष्टीनं फार नाही आहे. 3 प्रकारच्या एक्झरसाइज असतात. एक स्ट्रेंथ म्हणतो आपण, एक फ्लेक्झिबिलिटी म्हणतो आणि एक इंड्युरन्स म्हणतो. आता कार्डिओव्हास्क्युलर बेनिफिटसाठी व्हॉट इज बेनिफिशियल, त्याच्यामध्ये एक भरपूर संशोधन झालेलं आहे. तर आपल्याला सगळ्यात जास्त बेनिफिट होतो सिम्पल वॉकिंग. 8 ते 10,000 पावलं जे आहे ना, जर संशोधन झाले की तुमचा ग्राफ असा आहे, तो अराउंड 14,000ला प्लॅट्यू होतो बेसिकली. म्हणजे तुमचं बेनिफिट हे 8 to 10, 12,000 स्टेप्समध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट मिळतो. त्यामुळे सिम्पल गोष्ट आहे. काही जिम लावायची गरज नाही, काही ट्रेडमिल बाय करायची गरज नाही. आता घाबरतात लोक. नॉर्मल चाला तुम्ही 8 ते 10,000 पावलं. ट्राय टू कम्प्लीट 8 to 10,000 स्टेप्स. सगळ्यांकडे स्मार्ट वॉचेस आहेत, सगळे काउंट करू शकतात. मोबाईल फोनमध्ये पिडोमीटर्स आहेत. तुम्ही 8 ते 10,000 पावलं चाला. त्यानंतर तिसरं आहे तर स्ट्रेंथ. आता स्ट्रेंथ एक्सरसाइजेस करायला पाहिजेत का नाहीत हार्टच्या रुग्णांनी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता असं आहे की पूर्वी तर आम्ही रिकमेंड नाही करायचो, पण आता सगळे रिकमेंडेशन आले की मॉडरेट लेवल ऑफ एक्सरसाइज इज स्ट्रेंथ एक्सरसाइज आर एसेन्शियल. कारण काय,
तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, 40 वर्षाच्या वयानंतर तुमचं लीन बॉडी मास, मसल मास कमी व्हायला सुरुवात होते. ओके, हां, राईट. आणि तुम्ही जर का स्ट्रेंथ एक्सरसाइज, वेट एक्सरसाइज करत नसाल तर ते आणखी कमी होऊ शकतं. 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, प्रोटीन इंटेक आणि वेट एक्सरसाइज. त्यामुळे 40च्या नंतर तर स्पेशली इव्हन विथ हार्ट पेशंट्स कार्डिओ रिहॅबिलिटेशन प्रोग्राम्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही वेट्स करायला सांगतो. त्यामध्ये की बीपी, हार्ट रेट मॉनिटर करून तुमचे वेट ट्रेनिंग सुद्धा केलं जातं, पण मॉडरेट, म्हणजे नॉट हेवी बॉडी, नॉट बॉडी बिल्डिंग काइंड ऑफ अ थिंग, सिम्पल एक्सरसाइजेस. तर वेट ट्रेनिंग सुद्धा केलं पाहिजे. अच्छा. आणि फ्लेक्झिबिलिटी म्हणजे योगा टाईप एक्सरसाइजेस तुम्ही ह्या करू शकता, तर ह्या एक्सरसाइजही करायला पाहिजे. तर विचार म्हणजे तिसरी गोष्ट मी म्हणत होतो, विचार म्हणजे तुम्ही शांतता, गेट आउट ऑफ युअर स्ट्रेस. जे काही आहे स्ट्रेस तुम्हाला जे करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही हेल्प घेऊ शकता प्रोफेशनल्सची, किंवा तुम्हाला जे काही चेंजेस करता येतील ते करू शकता. त्यानंतर आचार म्हणजे काय, आपली जीवनशैली, त्यामुळे हॅबिट्स. आता हॅबिट्सवर म्हणजे तुम्हाला हॅबिट्स चेंज करायला तर खूप लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करावे लागतात, आणि ते फार महत्त्वाचं आहे. आणि ते एकट्याचं नाही, एन्व्हायरमेंट चेंज करावं लागतं, तुमची फॅमिलीचं. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम सगळ्या फॅमिलीला काउन्सिल करणं फार महत्त्वाचं असतं, की अशा वेळेला की सगळ्यांनी मिळून. आणि शेवटचं असतं विश्राम, स्लीप. 7 hours स्लीप इज गुड, साऊंड स्लीप इज व्हेरी एसेन्शियल. आणि हे स्लीप तू मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम चालू आहे. हा स्लीपलेसनेस, रात्री प्रॉब्लेम आहेत, बरेच प्रॉब्लेम तुलाही माहिती. तू आपण जसं डिस्कस करतो, बिंज वॉचिंग, मोबाईल, ह्या सगळ्यांना झोप गेलेली आहे, प्लस बाकी स्ट्रेस. झोप हा एक फार महत्त्वाचा गोष्ट आहे. आणखीन एक प्रॉब्लेम होतो सर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये, जसं आपण म्हणतो तसं की लोक ऑफिसमधनं येणारीच लोक घरीच येतात 8, 8:30, 9 नंतर. त्याच्यानंतर त्यांचं जेवण, त्याच्यानंतर झोपायला म्हणजे मुंबईचं जर उदाहरण घेतलं तर कुठला सामान्य माणूस 12च्या आधी झोपू शकतो, सांगा मला तुम्ही. मग अशा वेळेला काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. त्यामध्येच तुम्हाला फार कॉन्शियसली बदल करणं आवश्यक असतं. म्हणजे तुमच्या इटिंग हॅबिट्स आणि झोपायच्या हॅबिट्स, कधी उठायचं, हे सगळं हे फार एसेन्शियल आहे. कारण काय होतं माहिती का, तुमची झोप बरोबर झाली नसेल, हॉर्मोनल चेंजेस होतात. हो ना. सर्किडियन रिदम हा फार महत्त्वाचा आहे. तुमचं म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन्स, कॉर्टिझॉल हा स्ट्रेस हॉर्मोन्स हा समजला जातो, किंवा तुमचे नॉर एपिनेफ्रिन हे जास्त रिलीज झाले स्ट्रेसमुळे की ते हृदयावर अफेक्ट करणार आहे, तुमचं हृदयावर परिणाम करणारच आहे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, आणि ह्याला खूप अंडरमाइन केलं जातं. पण सिम्पल गोष्टी तुम्ही सिम्पल चेंजेस जरी केले आणि कॉन्शियसली केले तरी फरक पडू शकतो. तर त्यामुळं रादर दॅन एनी कॉस्टली स्ट्रेस, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही हे जेवढ्या लवकर अडॉप्ट करता येईल लाईफमध्ये चेंजेस, की तुमची एक्सरसाइजचा रुटीन, डाएटचा रुटीन. आजार झाल्यानंतर करू नका, आजार व्हायच्या आधी या गोष्टी करा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला देर इज नो सिम्पल क्विक फिक्स सोल्युशन इन हार्ट प्रॉब्लेम, की तुम्ही एक गोळी घेतली सगळं व्यवस्थित झालं असं नाही आहे. तुम्हाला सगळं चेंज करणं आवश्यक आहे. तुमची लाईफस्टाईल चेंज करणं आवश्यक आहे, तुमचा आहार चेंज करणं आवश्यक आहे, तुम्हाला एक चांगल्या हॅबिट्स लावणं आवश्यक आहे. बरोबर. पण आता तुम्ही आता जसं गोळ्यांचा उल्लेख केला डॉक्टर, तर मग आता ते सॉर्बिट्रेट असेल किंवा आपण ही म्हणतो इकोस्प्रिन. आता बऱ्याच वेळेला या सगळ्या लोकांना ज्यांना उठळा होतात त्यांना इकोस्प्रिनवरती ठेवलेलं असतं. मग या सगळ्या गोळ्या ज्या आता आपण मॉडर्न मेडिसिनच्या ज्या म्हणतो त्यांना असं आयुष्यभर त्या घेत असतात ते लोक. त्यांना एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून फायदा होतो. हो, इनफॅक्ट त्यांना घेतलंच पाहिजेत कंपल्सरी. कसं असतं माहिती का, कुठल्याही हार्टचा रुग्ण आहे त्याला म्हणजे आता 2 गोळ्या तर कंपल्सरी आहेत. एक तर ॲस्प्रिन आहे किंवा क्लोपिडेग्रेल, दोन्हीपैकी एक दिली जाते. आणि स्टॅटिन्स कोलेस्ट्रॉल रिड्युसिंग मेडिसिन. म्हणजे कोलेस्ट्रॉलपेक्षा त्यांचा बाकीचे पण इफेक्ट असतात. आणि हे खूप संशोधन झाले, प्रायमरी प्रिव्हेन्शन, सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये एक फार एस्टॅब्लिश्ड संशोधन आहे, त्यामध्ये काहीही कॉन्ट्रावर्सी नाही आहे. आणि ते टार्गेटसुद्धा ठरलेले आहेत. ते केलं तर डेफिनेटली सांगितलेलं म्हणजे सगळ्यात बेनिफिट्स ह्या गोळ्यांचा होतो. त्यामुळे ह्या प्रिव्हेंटिव्ह गोळ्या फार एसेन्शियल आहेत. आणि लाईफ लॉंग घेतल्या पाहिजे. त्याचे फार मिनिमल साईड इफेक्ट्स आहेत. कधी कधी ॲस्प्रिनमुळे GI ब्लिडिंग होऊ शकतं. त्यामुळे आजकाल क्लोपिडोग्रेल्स किंवा ॲस्प्रिन ह्या दोन्हीपैकी एक ड्रग वापरला जातो. आणि स्टॅटिनचे तर ॲज नेग्लिजिबल साईड इफेक्ट्स आहेत. 1 in 1 lakh वगैरे असं साईड इफेक्ट आहे. त्याला ओव्हर हाईप करण्यात काही पॉईंट नाही. नक्की. हे झालं गोळ्यांबद्दल. बऱ्याच वेळेला ना डॉक्टर काही पेशंट असे ॲडमंट असतात. म्हणजे आता एखाद्या पेशंटला सांगितलं की तुम्हाला बायपास करायला लागेलच, ऑप्शन नाही आहे. पण मग ते स्वतःचा कॉल घेतात की नेहमी आम्ही अशी लाईफस्टाईल चेंज करू, आम्ही अशा काहीतरी गोष्टी करू, हे करू, आणि ते सर्जरी टाळतात. म्हणजे बरेच त्याची कारणं असतात, त्यांना भीती वाटत असते म्हणा किंवा काही. देर आर एन नंबर ऑफ रिझन्स फॉर इट. एक्झॅक्टली, की मला सर्जरी नाही करायची, दुसरं तुम्ही काहीतरी सांगा, औषधं गोळ्या द्या थोडक्यात. तर मग काय म्हणजे मग त्याची काय प्रोग्नोसिस कसं आहे माहिती का, मी तेच सांगत होतो मी तुला. बऱ्याचदा असं नसतं की प्रोग्नोसिस काय लगेच सगळे पेशंट 100% मरतात अशी गोष्ट नसते, आणि 100% जगतात अशी काही गोष्ट नसते. हे सायन्स आहे बेसिकली. 2 ट्रायल्समध्ये केलं जातं, बेनिफिट असतो. पण असं नाही आहे की आता देर इज डेटा रिगार्डिंग दॅट. इस्चिमिया ट्रायल नावाचा मोठा ट्रायल झाला होता. त्याच्यामध्ये औषध रुग्णांवर लोकांना ठेवलं गेलं आणि इंटरव्हेन्शन्स केले गेले. तर दोघं तेवढे सर्व्हाइव्ह केलं दोघांनी, असं काही नाही. तर हार्ट अटॅक शिवाय तुम्हाला हार्ट अटॅक आला नसेल तर ऑलमोस्ट दे गिव्ह इक्वल बेनिफिट. आता ह्यांचं बेनिफिट कुठे होतं बायपास आणि
अँजिओप्लास्टीचा की तुमचे मेडिसिन्स कमी होतात, तुमचे सिम्टम्स, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते, ओके. तुमचे सिम्टम्स कमी होतात, तुमचे रिस्ट्रिक्शन्स राहत नाहीत. ओके. आता 80-90 वर्षाचा माणूस असेल, त्याला करायची नसेल सर्जरी, त्याची ओव्हरऑल फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असेल, फार काही फरक पडत नाही. अच्छा. पण जर का तोच जर का असेल 40 वर्षाचा, त्याला की एक ॲक्टिव्ह लाईफ जगायचं, त्याला फिरायला जायचंय, त्याला कुठेतरी ॲडव्हेंचर स्पोर्ट करायचंय, त्यांना जर का बायपास केलं तो सगळं करू शकेल. ओके. त्याला एक क्वालिटी ऑफ लाईफ Life मिळेल. ती क्वालिटी ऑफ लाईफ त्याला तो गोळ्या घेऊन त्याला म्हणजे थोडी भीती राहील मनामध्ये आणि तो करू नाही शकणार. ह्या गोष्टी आहेत. आणि आता पोस्ट हार्ट अटॅक मला तुम्हाला विचारायचं आहे की आता हार्ट अटॅक येऊन गेलाय, तो बॉम्ब फुटलेला आहे आता आपला, तर मग त्याच्या घरच्या लोकांनी, त्या माणसानी स्वतः काय म्हणजे साधारण काय काळजी घेतली पाहिजे, पुढचं लाईफ कसं असलं पाहिजे? मी सांगतो पेशंट्सना, एक महिन्यानंतर माझ्याकडे येते फॅमिली हार्ट अटॅकच्या पेशंटची. मी त्यांना सांगतो, पहिला ह्याला रुग्ण समजू नका, ह्याला पेशंट म्हणून ट्रीट करू नका, हा झालाय नॉर्मल. आता ओके. हे सगळं केलंच ह्याच्यासाठी की ह्यानं नॉर्मल आयुष्य जगावं, नॉर्मल माणसासाठी. ग्रेट. इट ऑल डिपेंड्स ऑन रेसिड्युअल हार्ट पंपिंग किती झालेलं आहे, म्हणजे आता डॅमेज किती झाला आहे. राईट. तर ह्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही जर का वेळेत आलात, वेळेत ट्रीटमेंट झाली आणि पटकन ट्रीटमेंट झाली, तर बऱ्याचदा पेशंटचा हार्ट पंपिंग ॲज गुड ॲज नॉर्मल होऊन जातं. अच्छा. मग तुम्हाला अशा रुग्णांना तर तुम्ही नॉर्मलच आहेत, बाकी काहीच फरक नाही. तुम्हाला फक्त तो इन्सिडेंट झाला. ह्याच्या पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेला त्यांना पुन्हा सेकंड यायची शक्यता असतेच. त्यामुळे त्यांनी रिस्क फॅक्टर कंट्रोल करणं आवश्यक आहे. जर का त्यांनी रिस्क फॅक्टर कंट्रोल केले, विच इज कंट्रोलेबल, तर 98% वी कॅन प्रिव्हेंट. 98% इज अ बिग नंबर. मुंबईमध्ये जगण्या, मी पेशंटला तर हेच म्हणतो की मुंबईमध्ये जगण्यामध्ये जास्त रिस्क आहे त्याच्यापेक्षा. आज कुठे पाणी जमा झालं, डुबले, कुठे बिल्डिंगच पडली, आज कुठे लोकलमधूनच पडला, त्यामुळे ती रिस्क जास्त आहे मुंबईमध्ये. ॲब्सोल्युटली. तर त्या मानानं तर ती जी कंट्रोलेबल आहे आपल्या हातात गोष्टी, तर 98% गोष्ट म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. म्हणजे तुम्ही डाएट, एक्सरसाइज आणि हे पॅरामीटर्स कंट्रोल केले तर प्रिव्हेंट करू शकता. प्रश्न कुठल्या पेशंटमध्ये येतो, ते थोडा डिलेड प्रेझेंटेशन आहे किंवा खूप मॅसिव्ह अटॅक घेऊन त्यांचं रेसिड्युअल हार्ट पंपिंग कमी झालेलं आहे 30%. ते पेशंटचं हार्ट फेलियरमध्ये जाऊ शकतं. हार्ट फेलियर म्हणजे काय असतं की त्यांना दम लागणे, पायावर सूज येणे, लिव्हरवर सूज येणे, भूक न लागणे, थोडे चाललं की दम लागणे, हे प्रकार होऊ शकतात. त्याच्यासाठी आणि हार्ट फेलियरचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतं इंडियामध्ये. इट्स म्हणजे सगळ्यात जास्त इन्सिडेन्स त्याचा वाढतोय, कारण सर्वायवर्स ऑफ हार्ट अटॅक वाढायला लागलेत. पूर्वी हार्ट अटॅकची जगायचेच नाही, आता जगायला लागलेत, तर जगता तर हार्ट फेलियरचा इन्सिडेन्स वाढतोय. तर या रुग्णांमध्ये काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये पाणी किती प्यायचं, त्याचे रिस्ट्रिक्शन काय, सॉल्टचं रिस्ट्रिक्शन काय, त्याचे मेडिसिन्स आम्ही ॲडजस्ट करावे लागतात. हा फरक असतो. पण रिस्क फॅक्टर कंट्रोल म्हणजे तुमचे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांना कंट्रोल करणं सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. तुम्हाला मायनर ब्लॉक असू द्या, मेजर ब्लॉक असू द्या, ऑल आर इक्वल. कळलं का तुम्हाला? ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर कंट्रोल ह्याच्यासाठी की फ्युचरमध्ये ते ब्लॉक्स वाढू नये, नवीन ठिकाणी ब्लॉक्स येऊ नये, यासाठी हा प्रॉब्लेम आहे. ओके. पण म्हणजे मला थोडक्यात समअप करताना तुम्हाला हेच विचारायचं की जसं मी आता म्हटलं की हार्ट अटॅक असेल किंवा हार्ट रिलेटेड कुठलेही आजार असतील, तर त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन हा सगळ्यात जास्त मोठा की रोल असू शकतो का? प्रायमरी प्रिव्हेन्शन, प्रायमरी आजार होण्याच्या आधीच तुम्ही त्याला थांबवायचा प्रयत्न करा. त्यासाठी काय, तुमच्या लहानपणापासून सवयी लावल्या पाहिजेत. हे आहे असं नाही की मगाशी तुम्ही म्हणालात की जर का आईच्या पोटामध्ये सुद्धा आपल्याला हे प्रॉब्लेम होऊ शकतात. आई जर का पिझ्झा खात असेल, बर्गर खात असेल, तर त्या आणि हा फॅक्ट आहे, हा फॅक्ट आहे. सवयी आता तू संशोधन एवढं झालेलं आहे की लहानपणी जे मुलं ओबीज असतात किंवा ज्यांना असं, त्यांना डायबिटीसचं प्रमाण त्यांच्यात वाढलेलं आहे. हायपरटेन्शन, एक पूर्वी अनहार्ड ऑफ होतं 20 वर्षाच्या खाली एवढं सिव्हिअर हायपरटेन्शन. 20 वर्षाच्या खाली जर का बीपी असायचं तर आम्ही सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे काय, किडनीचा आजार आहे का, कोऑक्टेशन ऑफ आउट आहे का, किंवा कुठला फिओक्रोमसायटोमा ट्युमर आहे का बघायचो. आता कॉमनेस्ट कॉज इज एसेन्शियल हायपरटेन्शन, की ज्याला काही कारण नाही, म्हणजे अडल्ट सारखं. तर ह्याचं कारणच चाइल्डहुड ओबेसिटी जगभर वाढलेली आहे. तर हे सगळी कारणं तुम्हाला सवयी तर लहानपणापासून लावल्या पाहिजेत. हे असं नाही आहे की मला आजार झाल्यानंतर मी चेंज करतो. तर हे प्रायमरी प्रिव्हेन्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे एक फिजिकल ॲक्टिव्हिटी, इनकल्टिकेटिंग फिजिकल ॲक्टिव्हिटी इन एव्हरीडे लाईफ, रोज चालणं फिरणं, छोट्या मोठ्या गोष्टी करणं, कॉन्शियसली करणं, डाएट कॉन्शियसली चेंज करणं, हे फार महत्त्वाचं आहे. तंबाखूपासून, स्मोकिंगपासून दूर राहणं, हे फार महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा लोकांचं म्हणणं हेच असतं की हार्ट अटॅक आला म्हणजे संपलं. ते कुठेतरी आज आपण बदलायचा प्रयत्न करतोय. अजून एक मी सांगू इच्छितो की एका सर्टन वयानंतर, म्हणजे 30-40 वर्षानंतर किंवा 50 वर्षानंतर तुम्ही म्हणजे एक 2-3 गोळ्या असतात की त्या इमिजिएटली घेतल्या पाहिजे जर का छातीत दुखत असेल तर. एक तर पहिली आहे ॲस्प्रिनची गोळी. ॲस्प्रिन सिम्पल 325 मिलीग्रामची गोळी मिळते कुठे, सिम्पल डिस्प्रिन, सोल्युबल डिस्प्रिन. ती लगेच घेतली पाहिजे. ती रक्त पातळ करायला मदत करते. रक्त पातळ झालं तर रक्ताची गुठळी जी आपण बोलत होतो ना, ती
डिझॉल्व्ह व्हायला मदत होते. आणि त्याच्याबरोबर क्लोपिडोग्रेल नावाची गोळी असते, त्यासुद्धा 2 गोळ्या तुम्ही घेऊ शकता. आणि अटोर्वास्टॅटिन नावाची जी गोळी असते ना, ती सुद्धा 80 मिलीग्रामची एक गोळी घेऊ शकता. तर बरेचदा तर आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही जवळ ठेवा या गोळ्या, की काही कधी छातीत खूप दुखायला लागलं तर इमिजिएटली घेतलं तर फायदा होऊ शकतो याचा. तुम्ही हॉस्पिटलला, आणि जेवढ्या लवकर तुम्ही कुठल्याही जवळपासच्या हॉस्पिटलला ना, तिथं गेलं पाहिजे, ECG करून घेतला पाहिजे. कारण तो सगळ्यात महत्त्वाचा तोच पिरियड असतो. फर्स्ट आवर इज मोस्ट इम्पॉर्टंट आवर बेसिकली. नक्की मला वाटतं आजच्या चर्चेतनं आपण हेच थोडं अवेअरनेस आणायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुम्ही तेच सांगायचा प्रयत्न आपण आज प्रेक्षकांना आपल्या करतोय की तो एक गोल्डन आवर एक तर मिस करू नका. आणि जसं तुम्ही आता म्हणालात तसं की प्रिव्हेन्शन, म्हणजे मला वाटतं कुठल्याही प्रकारच्या हार्ट डिसीजसाठी जर का प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आत्तापासूनच उचलली या लोकांनी, तर मला वाटतं या इथपर्यंत जायची गरज पडणार नाही. जरी अगदी AI असेल, जरी टेक्नॉलॉजी आज खूप ॲडव्हान्स झालेली असली आणि या सगळ्यावरती उपचार जरी असले, तरी मला वाटतं आपण आजाराकडेच न गेलेलं केव्हाही बेनिफिशियल असू शकतं डॉक्टर. मला वाटतं खूप विषय गंभीर होता, पण आपण खूप चांगल्या पद्धतीने तो आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आणि कुठेतरी एक अवेअरनेस आपण क्रिएट करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही इथे येऊन एवढं छान मार्गदर्शन आज आमच्या सगळ्या प्रेक्षकांना केलं आहे, त्याबद्दल थँक्यू सर, थँक्यू सो मच. या विषयासह रूबरू विथ अनुमध्ये आता मी इथेच थांबतोय. स्टे ट्यून टू सच इंटरेस्टिंग अँड इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट हिअर ऑनवर्ड्स. थँक्यू.